नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 20 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जे मी टेस्ट क्वेश्चन देतोय शेवटी तर त्याचे आन्सर देत चला। आपल्या ज्या काही बॅचेस आहेत त्यावर अक्षय तृतीयानिमित्त डिस्काउंट जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे। जे कोणती समजून घ्या महत्त्वाची महिन्यामध्ये ज्या काही बाबी येतात तर जे काही सण येतात किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी येतात तर त्यावेळी आम्ही तुम्हाला डिस्काउंट उपलब्ध करून कमीत कमी फीजमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता। बाकी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचं मासिक सुद्धा आता ॲपवर अवेलेबल झालेलं आहे। कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे आणि एक नवीन बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये एक विषय एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि त्याची एक नोट्स जी आहे ती आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे। फॉर एक्झाम्पल संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलाचा एकच लेक्चर असेल आणि त्याची एकच नोट्स असेल। 2 ते 3 तास साधारणतः व्हिडिओ असेल, त्यामध्ये संपूर्ण तुमचा महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र अशा प्रकारे आपण ही एक नवीन बॅच लॉन्च केली जिचा कालावधी 1 वर्ष असेल। 799 रुपये फी असणार आहे। सुरू करूया आजचं सेशन। पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय कंपनीने टेनिस स्टार कार्लोस अल्कराज जो आहे तर त्याला आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे। तर कार्लोस अल्कराज जो आहे तो इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे। तर लक्षात ठेवा, कार्लोस अल्कराज जो आहे तो स्पॅनिश खेळाडू आहे, स्पेनचा खेळाडू आहे। इन्फोसिस या कंपनी स्थापना 2 जुलै 1981 मध्ये झालेली आहे। बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे। नंदन निलकेनी अध्यक्ष आहे आणि MD आणि CEO आहे सलील पारेख। आता रिसेंटली जे काही ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे लोक तर ते आपण इथं रिवाइज करून घेऊया। जसं की जनगणना 2027 साठी सुदर्शन पटनायक ब्रँड अँबॅसेडर आहे। भीम पेमेंट ॲपचे महेंद्रसिंग धोनी ब्रँड अँबॅसेडर आहे। यामाहा म्युझिक इंडियाचे AR रेहमान ब्रँड अँबॅसेडर आहे। त्यानंतर एक टुर्नामेंट भरली गेली होती वर्ल्ड 10K बेंगलोर 2026 शर्यत। तर या शर्यतीसाठी ब्लॅका वॉलिस क्रोएशियाची उंच उडीपटू आहे तर ती ब्रँड अँबॅसेडर आहे। ICC T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा होता। सिटी युनियन बँकचा ब्रँड अँबॅसेडर रवींद्र जडेजा आहे। हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर शफाली वर्मा आहे। नायकाची ब्रँड अँबॅसेडर दीपिका पदुकोणे। बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा सदिच्छा दूत जो आहे तो महेंद्रसिंग धोनी। तर मला असं वाटतं की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जास्त चान्सेस आहे, त्यामुळे करून ठेवायचे। दिल्ली खेल महाकुंभ 2026चा ब्रँड अँबॅसेडर शिखर धवन आहे। तर संयुक्त राष्ट्राचे रस्ते सुरक्षेसाठीचा जागतिक चॅम्पियन जो आहे तो सचिन तेंडुलकर आहे। पुढे जाऊया दुसरा प्रश्न, परिसीमन विधेयक 2026 जे 131 संविधान दुरुस्ती विधेयक अंतर्गत लोकसभेच्या जागांची प्रस्तावित कमाल संख्या सध्याच्या 543 वरून किती असेल? तर जे नवीन विधेयक मांडण्यात आलं होतं ते लोकसभेमध्ये काय झालेले आहे, रिजेक्ट झालेले आहे। त्यामध्ये ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत ते 543 वरून किती न्यायच्या होत्या, 850 वर आपल्याला न्यायच्या होत्या। तर 850 पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे। तर यावर मी एक डिटेल स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर ज्या मुलांनी बघितला नसेल त्या मुलांनी जाऊन बघू शकता आणि एक रिव्हिजन व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तर 131व महिला घटना दुरुस्ती विधेयक 131व संविधान दुरुस्ती विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं। त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण जे यापूर्वीच 106व्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे तर त्याच्या इम्प्लिमेंटेशन बाबत तरतूद होत्या आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत तरतुदी होत्या। मग आता हे जे विधेयक होतं हे संघराज्यात्मक तरतुदीमध्ये बदल करणारं विधेयक होतं, म्हणून यासाठी विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची संमती असं लागत होतं। पण हे विधेयक जेव्हा लोकसभेत मांडण्यात आलं तर टोटल 528 खासदारांनी मतदान केलं। मग यांच्या 2/3 मतं पाहिजे होती। 2/3 किती, 352। मग पडली किती मतं, तर इथे मतं पडली फक्त 298। विरोधाच्या या विधेयकाच्या विरोधात 230 मतं जी आहे ती पडली होती। त्यामुळे हे विधेयक जे आहे ते पारित होऊ शकलं नाही। गेल्या 10 वर्षात या सरकारच्या कार्यकाळात हे विधेयक जे आहे ते फेटाळण्यात आलेले आहे आणि हे असं आपण जर बघितलं तर महत्त्वाचं पहिलं विधेयक जे फेटाळलं गेलेलं आहे। विशेष बहुमत काय असतं, तर सभागृहाच्या निम्म्यापेक्षा जास्त 50% + 1 हा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि हजारांनी मतदान करणारे जे लोक आहेत त्यांचे 2/3 मतं लागतात। पुढे जाऊया, तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे। तिसरा प्रश्न आहे, एप्रिल 2026 मध्ये भारतीय नौदलाने
अरबी समुद्रात तैनात केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी आण्विक क्षेपणास्त्र शोधक जहाजाचं नाव काय? तर हे जे जहाज आहे हे आण्विक क्षेपणास्त्र म्हणजे एखाद्या देशाने आपल्यावर मिसाईल वगैरे फायर केलं तर ते शोधण्याचं काम हे जहाज करतं. याचं नाव आहे INS ध्रुव. तर इंडियन नेव्हीचं हे जहाज हे लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय नौदलाने आपले विशेष क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी निगराणी करणारं जहाज जे आहे INS ध्रुव हे अरबी समुद्रात तैनात केलेले. हे भारताचे पहिलं विशेष आण्विक क्षेपणास्त्र मागोवा घेणारं आणि सागरी निगराणी करणारं जहाज आहे. याची निर्मिती जी आहे ती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि त्याचबरोबर राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था नॅशनल आपण जर बघितलं टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे तर NTRO तर यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने हे जहाज जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे. तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, DRDO आणि NTRO. पुढे जाऊया चौथा प्रश्न. जागतिक वारसा दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? जागतिक वारसा दिन जो आहे तो 18 एप्रिल रोजी सेलिब्रेट करण्यात आला. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा एखादा दिवस जो असतो त्याची तारीख आणि मोस्टली त्याची थीम लक्षात ठेवायची. त्या दिवसाबद्दल इतरही इन्फॉर्मेशन आम्ही लेक्चरमध्ये PPT मध्ये ऍड करत असतो पण ती काही आपल्यासाठी जास्त महत्त्वाची नाही. आता हा दिवस जो आहे 1982 मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट अँड साइट्स द्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 18 एप्रिल जो आहे तर तो जागतिक वारसा दिन म्हणून सेलिब्रेट केला होता. यावर्षीची थीम आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड डिझास्टर. पुढे जाऊया पाचवा प्रश्न. हे सुद्धा मी कव्हर केलेले, याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळेल. तर पाचवा प्रश्न IMFच्या एप्रिल 2026च्या नवीनतम अंदाजानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताचा क्रमांक काय? तर भारताची अर्थव्यवस्था जी आहे तर ती होती मित्रांनो 5व्या क्रमांकावर. मग तिला कुठे जायचं होतं? 4थ्या क्रमांकावर जायचं होतं. मग ती 4थ्या क्रमांकावर न जाता कुठे गेलेली आहे? 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. तर भारताचा थोडा उलटा प्रवास झालेला आहे म्हणून इथं बाण जो आहे तो खालच्या दिशेने दाखवण्यात आलेला आहे. तर IMFने रिसेंटली जी काही आकडेवारी जारी केलेली आहे त्यामध्ये भारत जो आहे तो कितव्या क्रमांकावर ढकललेला गेलेला आहे? 6व्या क्रमांकावर भारत गेलेला आहे. भारताच्या वर जर आपण बघितलं तर UK आणि जपान जे आहे ते निघून गेलेले आहे. तर ऑलरेडी जर बघितलं तर USA, चायना, जर्मनी या अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतात. मग यांच्यानंतर जपान आहे, त्यानंतर ब्रिटन आहे, त्यानंतर भारत आहे. तर अशी रिसेंटली आकडेवारी जी आहे तर ती आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर भारताची काय झालेली? घसरण झालेली. याचे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर मेन कारण काय? तर रुपयाची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो तर ती घसरत चाललेली आहे डॉलरच्या तुलनेत. हे मेन कारण आहे. आणि रुपयाची व्हॅल्यू घसरली की आपण जर दुसऱ्या देशातून एखादी गोष्ट घेत असेल तर ती आपल्यासाठी महाग होऊन जाते. फॉर एक्झाम्पल पहिले $5 मध्ये एक वस्तू भेटायची आणि समजून घ्या डॉलरची किंमत 80 रुपये होती तर ती वस्तू 400 रुपयाला आपल्याला मिळायची, बरोबर. पण आता समजून घ्या की रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत कमी झाली आणि ती पोहोचली समजून घ्या 90 वर. आता हीच वस्तू $5 आपल्याला घ्यायची तर 450 रुपये मोजावे लागतील. मग त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची घसरण होत चाललेली. आपल्याला गोष्टी आयात करायच्या तर जास्त पैसे द्यावे लागत आहे आणि आपली आयात काय थांबत नाही कारण कंटिन्यू आपण क्रूड ऑइल जे आहे ते आयात करत आहोत. मग त्यामुळे आपला पैसा जो आहे तो संपत आहे ना. आपली स्पीड जी ग्रोथ रेट जो आहे तो जास्त आहे जगात सगळ्यात जास्त, पण आपला GDPचे आकडे जे आहे ते कमी होत चाललेले आहे. याचं अजून एक कारण सांगता येईल की आपण नवीन GDPच्या मोजमापाचं वर्ष स्वीकारलेलं आहे ते म्हणजे 2022-23. या पहिले काय होतं 2011-12 हे आधारभूत वर्ष होतं GDP मोजण्यासाठीचं. ते 2015 मध्ये लागू झालं होतं आणि 22-23 आधारभूत वर्ष 2026 मध्ये लागू झालेलं आहे. तर ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2026 मध्ये श्री गुरु भैरवैया मंदिराचं उद्घाटन केलं. कोठे केलं? तर भैरवैया मंदिराचं उद्घाटन जे आहे तर ते मोदीजींनी मंड्या कर्नाटक या ठिकाणी केलेले आहे. तर श्री गुरु भैरवैया मंदिर कुठं आहे? तर मंड्या कर्नाटकमध्ये आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र आदि चुंचागिरी महासंस्थान मठ येथे श्री गुरु भैरवैया मंदिराचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. नावं थोडी किचकट आहे, थोडी साऊथची. हे मंदिर जे आहे ते द्रविड शैलीमध्ये बांधण्यात आलेले. द्रविड शैली म्हणजे काय असतं? तर अशा प्रकारे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. तर याला काय म्हटलं तर द्रविड शैली म्हटलं जातं. तर ही एक लक्षात ठेवा.
हे मंदिर जे आहे तर मठाचे माजी प्रमुख डॉक्टर आदी चुनचगिरी यांनी बांधलं आहे. हे मंदिर बाल गंगाधरनाथ महाराज स्वामीजींना समर्पित आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये संशोधकांनी कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक अनौषधीमध्ये किंवा इथं असं असायला पाहिजे तर औषध वनस्पतीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म ओळखले आहेत. तर बघा, कोन्याक नागा जमाती जी आहे ती जी काही औषधं पारंपरिक पहिल्यापासून यूज करतात तर त्यामध्ये कर्करोगाला पण बरं करण्याचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळत आहे. तर हे संशोधन नागालँड विद्यापीठ, बेहरामपूर विद्यापीठ आणि सवेथा मेडिकल कॉलेज चेन्नई यांच्या संयुक्त शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. कोन्याक नागा समुदाय जो आहे तर त्यांच्या वापरलेल्या वनस्पतीमध्ये VEGFR2 नावाचं एक संयुग सापडतं जे कर्करोगांच्या पेशीला वाढण्यापासून रोखण्याचं काम करतं. कोन्याक जमात नागालँडमध्ये कुठे आपल्याला बघायला मिळते तर मोण जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. पुढचा 8वा प्रश्न. टाटा समूहाला भारतातील पहिले सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकारने कुठं मंजुरी दिली आहे? तर टाटा समूह जे आहे तर ते स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे धोलेरा येथे, तर धोलेरा येथे त्यांना सेमीकंडक्टर उत्पादनाला परवानगी जी आहे तर ती केंद्र सरकारने दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. तर सगळे सेमीकंडक्टरचे जे काही प्रोजेक्ट आहे ते गुजरातमध्येच गेलेले आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी आहे PSMC. तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा, PSMC. या दोघांनी भागीदारी केलेली आहे आणि या दोघांनी मिळून हा युनिट उभारला जात आहे. यामध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. हा प्रोजेक्ट जिथं असणार आहे त्याला सेजचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं या कंपनीवर जास्त टॅक्स लावला जाणार नाही. या कंपनीला सुरुवातीची 5 वर्ष एकदम कमी टॅक्स असेल. पुढील प्रश्न आहे, 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले? तर 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 जी आहे UPने जिंकलेली आहे. कुणी? उत्तर प्रदेशने जिंकली. तो उत्तर प्रदेश इथं विजेता राहिलेला आहे, त्याला सुवर्ण पदक मिळालं. मध्य प्रदेश उपविजेता राहिला, त्याला रजत पदक मिळालं. पंजाबला कांस्य पदक मिळालेलं आहे. तर 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप लक्षात ठेवा IMP आहे. राजगीर क्रीडा संकुल बिहारमध्ये ही आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. HAL म्हणजे काय? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि GE म्हणजे काय? जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस. तर HAL आणि GE एरोस्पेस यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार HAL GE F414 तर हे एक जेट इंजिन आहे. तर या जेट इंजिनचा वापर प्रामुख्याने कोणत्या भारतीय लढाऊ विमानात केला जाईल? तर या जेट इंजिनचा वापर जो आहे तो तेजस MK2, तेजस मार्क 2 याला शॉर्टकटमध्ये MK2 म्हटलं तर फुल फॉर्म आहे तेजस मार्क 2 मध्ये याचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. तर HAL भारताची कंपनी जिने तेजस बनवलेला आहे आणि जनरल इलेक्ट्रिक जी आहे ती अमेरिकेची कंपनी आहे जिने तेजसचं इंजिन बनवलेलं आहे. तर तेजस मार्क 2 साठी 414 नावाचं इंजिन जे आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. हा करार जो आहे तो $1.5 बिलियन आहे. $1 बिलियन म्हणजे जवळपास 9,000 कोटी रुपये. यामध्ये 80% अधिक उत्पादन, तंत्रज्ञान आणि बौद्धिक मालमत्तेचे भारताकडे हस्तांतरण समाविष्ट आहे. तर मग हे इंजिन जेव्हा बनवलं जाईल तर त्यामध्ये भारताला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते शिकवल्या जाणार आहे. F414 कराराव्यतिरिक्त GE एरोस्पेस 404 IN-20 इंजिनच्या देखभालीसाठी भारतात एक देशांतर्गत डेपो सुविधा उभारणार आहे. तर यापूर्वी जे काही तेजससाठीचं इंजिन होतं तर त्याच्या देखभालीसाठी सुद्धा भारतामध्ये एक डेपो उभारला जाणार आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. पेयजल व स्वच्छता विभागाने एप्रिल 2026 मध्ये आयोजित केलेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाच्या 7व्या आवृत्तीचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर पेयजल व स्वच्छता विभागाने जी काही आयोजित केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाची 7वी आवृत्ती तर याचं अध्यक्षपद अशोक मीना यांनी भूषवलेलं आहे. आता अशोक मीना कोण आहे? तर अशोक मीना जर आपण बघितलं पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव आहे. तर त्यांनी 7व्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या पेयजल संवादाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यामध्ये जल जीवन मिशन 2.0 आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 यांना गती देण्यावर भर देण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे, भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी तैवानच्या एलिगन्स इंटरनॅशनल कंपनीने कोणत्या स्टेट सोबत सामंजस्य करार केला?
तर गुजरात सोबत त्यांनी सामंजस्य करार केलेला आहे. तर तैवान जो आहे तो मेन सेमीकंडक्टरसाठी फेमस आहे आणि आता भारतात मेन सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन जे आहे ते गुजरातमध्ये होते. सेमीकंडक्टर जागतिक लेवलला म्हटलं तर उत्तर तैवान द्यायचं, भारतात म्हटलं गुजरात द्यायचं. तर गुजरातमध्ये सानंद धोलेरा परिसरामध्ये भारत तैवान औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी तैवान स्थित एलिगन्स इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली गेली आहे. एलिगन्स इंटरनॅशनलच्या सामंजस्य कराराअंतर्गत गुजरातमध्ये 1000 कोटी रुपयांचा भारत तैवान औद्योगिक पार्क जो आहे तो उभारण्याचे लक्ष्य आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न आहे, नारी शक्ती वंदन कायदा महिला आरक्षण कायदा 2023 16 एप्रिल 2026 पासून अंमलात येते. म्हणजे या दिवशीपासून तो अंमलात येणार होता. हा कायदा लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव ठेवतो? तर विधानसभा आणि लोकसभा यामध्ये महिलांसाठी 33% जागा ज्या आहे त्या राखीव ठेवतो. पण हा कायदा ऍक्च्युली आतापासून लागू झाला असं जरी म्हटलं जात आहे, पण तरी पण हा कायदा जो आहे तो 2029 पर्यंत तर लागू होऊ शकत नाही. कारण हा कायदा लागू होण्यासाठी पहिले तर 2027ची जनगणना पहिले इथं होणं गरजेचं आहे. जनगणनेची आकडेवारी आली की मग लोकसभेच्या जागा विधानसभेच्या जागा वाढवल्या जातील आणि मग त्या जागा वगैरे वाढल्या की त्यानंतर हा कायदा जो आहे तो इम्प्लिमेंट केला जाणार आहे. तर याविषयी पण माहिती जी आहे मी ते 131वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तो तुम्ही दोन्ही व्हिडिओ जे आहे ते बघून घ्या, तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. बाकी मी जे आता तुम्हाला सांगितलं तर तेच इथे एक्सप्लेनेशनमध्ये दिलेले आहे. हा जो कायदा आहे मित्रांनो तर 33% आरक्षण जे आहे ते 106वी घटना दुरुस्ती जी आहे जी 2023 मध्ये करण्यात आली होती तर त्या घटना दुरुस्तीनुसार हे आरक्षण दिलेलं आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, ग्राहकांना 360 डिग्री डिजिटल अनुभव देण्यासाठी माय LIC आणि सुपर सेल्स साथी नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशन कोणी सुरू केलेत? नावातच आहे, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ. तर यांनी माय LIC नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं जे ग्राहक केंद्रित ॲप आहे, जे पॉलिसी व्यवस्थापन, दावे, पेमेंट, कर्ज, KYC यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करतं. आणि सुपर सेल्स साथी हे जे ॲप आहे हे LIC एजंटसाठी बनवण्यात आलेले. ते LIC एजंट आणि मध्यस्थांसाठी असलेले एक विशेष ॲप आहे जे डिजिटल विक्री, ग्राहक सेवा आणि कामगिरीचं निरीक्षण सक्षम करतं. 15वा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी दिव्य दक्षिण यात्रा नावाचे एक आपण जर बघितलं योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर दिव्य दक्षिण यात्रा भारत गौरव पर्यटक ट्रेन. तर बघा ही दिव्य दक्षिण यात्रा जी आहे तर तिच्या माध्यमातून दक्षिण भारतातील जे काही महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे त्यांना भेट दिली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष ट्रेन सुरू झाली, तिचं नाव आहे भारत गौरव पर्यटक ट्रेन. तर ही ट्रेन कोणत्या शहरातून सुरू होणार असल्याची घोषणा जी आहे ती IRCTCने केलेली आहे. तर ही ट्रेन जी आहे ती सुरू होणार आहे विशाखापट्टणम पासून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन ट्रेन सुरू झालेली आहे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन. ही का सुरू झाली असेल तर तुम्हाला तर सगळं प्रश्नाच्या माध्यमातूनच कळलं असेल की दिव्य दक्षिण यात्रा नावाचा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे. तो दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देणं त्याचा उद्देश आहे. या ट्रेनमध्ये कांचीपुरम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, त्रिचिनापल्ली, तंजावर यासारखी पवित्र स्थळं आपल्याला बघायला मिळतात. बघा अक्षय तृतीयेची ऑफर आहे, सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर चालू घडामोडीचे नोट्स आहे, कंबाईन 60+ गॅरंटीची बॅच आहे, 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स ही बॅच गेम चेंजर असणार सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता आजचे जे टेस्ट क्वेश्चन आहे तर ते तुमचे हे 131वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर त्याविषयी जास्तीत जास्त माहिती जी आहे जी तुम्हाला माहिती आहे ती तुम्ही मेन्शन करायची आहे. दुसरी गोष्ट की आपली अर्थव्यवस्था 6व्या क्रमांकावर आलेली, तर हा रिपोर्ट कोणत्या संस्थेने दिलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर या 2 बाबी, कारण या 2 बाबी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सध्या या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर त्यामुळं हे 2च क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, त्याची उत्तर द्या. आजचं सेशन खूप महत्त्वाचं होतं. थांबूया आता आपण इथं. बाकी तुमच्या मनातील इतर क्वेश्चन बऱ्याचशा मुलांचं आहे की बजेटचं लेक्चर कधी होईल सर, तर बजेटच्या लेक्चरवर काम करतोय मी, 1-2 दिवसात तुम्हाला ती सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. चला थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 21 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. आपल्या ॲप्लिकेशनवर अक्षय तृतीय स्पेशल ऑफर सुरू आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर मासिक आपण बनवत आहोत डिसेंबर ते
मार्च 2026 मासिक जे आहे ते बनलेले आहे. त्याचबरोबर कंबाईन 60+ मार्क गॅरंटी देणारे बॅच आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण GS, एक सब्जेक्ट, एक व्हिडिओ आणि त्याची एक नोट्स, अशा प्रकारे एक बॅच डिझाईन केलेली आहे, ती तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, भारतातील उत्तेजक द्रव्य विरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी CBI आणि वाडा यांच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या संयुक्त मोहिमेचं नाव काय? आपण जर बघितलं तर अँटी डोपिंग, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असा फुल फॉर्म आहे वाडाचा, आणि CBI तुम्हाला तर माहीतच आहे काय आहे. तर CBI, ते दोघांनी काय केलेलं आहे, तर एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे, जे अंमली पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य जे लोक समजा ड्रग्स वगैरे जे लोक जे आहे ते यूज करतात किंवा पोहोचवतात, ट्रान्सपोर्ट करतात, दुसऱ्यांपर्यंत पाठवतात, या कारवायांना आळा घालण्यासाठी एक मिशन सुरू करण्यात आलेले ऑपरेशन अपर स्ट्रीम. पर्याय क्रमांक 1 इथं आपलं उत्तर असणार आहे. तर ही मोहीम CBI, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि वाडा, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, तर यांनी मिळून सुरू केली आहे. क्रीडा जगतात कामगिरी सुधारणाऱ्या औषधांचे अवैध उत्पादन, आयात, वितरण जाळे मोडून काढणे. तर मेन इथं टार्गेट जे आहे हे स्पोर्ट्स सेक्टरला करत आहे, कारण स्पोर्ट्स सेक्टरमध्ये खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ड्रग्सचं सेवन करतात. तर त्याला इथं काय करायचंय, तर त्याला विरोध करायचा आहे. वाडा जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी नावातूनच कळतं आपल्याला. 10 नोव्हेंबर 1999 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि लॉझन जाहीरनाम्याद्वारे याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडामध्ये. वाडाप्रमाणेच आपल्या देशामध्ये एक संस्था आहे, तिला म्हटलं तर नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तर लक्षात ठेवा. आता महत्त्वाचे ऑपरेशन जे 2026 मध्ये झालेले आहे ते आपण बघू. ऑपरेशन हिमसेतू जे आहे ते भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सद्वारे सिक्कीम राज्यात भूस्खलन आणि हिमवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलं. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा, भारतीय नौदलाद्वारे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ऊर्जा पुरवठा वाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलं. ऑपरेशन जेरिको, मिझोरममधील अंमली पदार्थाच्या धोक्याशी सामना करण्यासाठी, मिझोरममध्ये जे अंमली पदार्थ विक्री वगैरे करतात तर ते थांबवण्यासाठी ऑपरेशन जेरिको सुरू करण्यात आलेले. ऑपरेशन प्रहार, पंजाब पोलिसांद्वारे गँगस्टर विरोधी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेले. ऑपरेशन त्राशी 1, भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील किश्तवार या ठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेले. ऑपरेशन मेगा बुरू, भारतीय सुरक्षा दलांनी झारखंडमध्ये माओवाद्यांविरुद्ध, नक्षलवाद्यांविरुद्ध हे ऑपरेशन सुरू केलेले. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट, महसूल गुप्तचर संचालनालय DRI ने सह्याद्री पर्वत रांगेमध्ये हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे, ड्रग्सच्या लॅबचा पर्दाफाश करण्यासाठी. तर हे होते प्रमुख ऑपरेशन. आता जो दुसरा क्वेश्चन आहे तो आपण बघूया. दुसरा क्वेश्चन जो आहे तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बघा दुसरा प्रश्न काय आहे, तर देशांतर्गत खेळाडूसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती आहे? तर जो खेळाडू, जो क्रिकेटर आपल्या इंडियन टीम मध्ये असतो तर त्याला तिथे वेगवेगळे ग्रुप A, B, C कॅटेगरी समजून ABC नुसार पैसे मिळत असतात. जे IPL मध्ये असतात IPL मध्ये लिलावाद्वारे त्यांना खेळाडूंना पैसे मिळतात, पण जे इंडियन टीम मध्ये पण नाही आणि जे IPL मध्ये पण नाही, पण जे रणजी वगैरे मॅच खेळतात तर त्यांना आता त्यांच्यासोबत करार करून त्यांना सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर असा निर्णय जो आहे तो मुंबईने घेतलेला आहे. तर मुंबई आपण जर बघितलं पहिली राज्य क्रिकेट संघटना बनलेली आहे, तिने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशन, ज्याला शॉर्टकटमध्ये MCA म्हटलं जातं. 2026-27च्या देशांतर्गत हंगामापासून खेळाडू करार प्रणाली तिने सुरू केलेली आहे. जे खेळाडू भारताच्या टीममध्ये नाही ना तर IPL टीममध्ये त्यांना पैसा मिळतो, अशा खेळाडूंसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली. ग्रेड A चे जे खेळाडू असेल त्याला 12 ते 20 लाख रुपये मिळतील, ग्रेड B चे खेळाडूंना 8 ते 12 लाख आणि ग्रेड C च्या खेळाडूंना 8 लाख प्रतिवर्षाला मिळत जातील. पुढे जाऊया. तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला होतो. राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले नामांकित खासदार कोण आहे? तर हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे सलग तिसऱ्यांदा उपाध्यक्ष किंवा उपसभापती बनलेले आहेत आणि हा विक्रम त्यांच्या नावावर आता नोंदवण्यात आलेला आहे. तर फर्स्ट टाइम झालेला आहे इन हिस्ट्री
की एखादा व्यक्ती जो आहे तो राज्यसभेचा सलग तिसऱ्यांदा उपसभापती बनलेला आहे. तर हरिवंश नारायण सिंह यांचं नाव लक्षात ठेवा. हरिवंश नारायण सिंह हे राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यसभा खासदार आहे. म्हणजे ऑलरेडी आपण जर बघितलं तर राष्ट्रपती राज्यसभेची जी सदस्यसंख्या 250, त्यामध्ये लास काय सर, लिटरेचर, आर्ट्स, सायन्स, सोशल सायन्स या सेक्टरमधून 12 व्यक्तींची नियुक्ती करत असतो. या 12 पैकी एक व्यक्ती जी आहे ते हरिवंशराय बच्चन आहे, म्हणजे नॉमिनेटेड मेंबर आहे. पत्रकारिता क्षेत्रासाठी त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचं नामनिर्देशन केलं आणि राज्यसभेचे आता ते उपसभापती आहे आणि सलग तिसऱ्यांदा उपसभापती बनलेले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 89 अन्वये उपसभापती पद हे घटनात्मक पद आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चौथा प्रश्न आहे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने कोणत्या राज्यात असलेल्या याना लेण्या यांना राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे? तर याना लेण्या आहे कर्नाटकमध्ये. तर याना लेण्या कर्नाटकमध्ये, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये काय एवढी काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. पश्चिम घाटात कर्नाटकमध्ये या लेण्या आहे. या ज्या लेण्या आहे, या ज्या गुहा आहे, या प्रचंड काळ्या चुनखडीच्या खडकासाठी, कास्ट चुनखडकासाठी प्रसिद्ध आहे. येथे भैरवेश्वर शिखर 120 मीटर, मोहिनी शिखर 90 मीटर ही 2 प्रमुख शिखर आहे. महत्व, भूवारसा स्थळाचा दर्जा जर एखाद्या गोष्टीला मिळाला तर भूवारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या अद्वितीय भूवैज्ञानिक रचनेचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. भूवारसा स्थळाचा दर्जा मिळाला काय होतं, ती गोष्टीची निगा पण राखली जाते आणि त्याच्या पर्यटनाला सुद्धा चालना मिळते. पुढे जाऊया 5वा प्रश्न, जागतिक यकृत दिन 2026. यकृत जे आहे ते आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत दिन जो आहे, लिव्हर डे जो आहे, तो कधी साजरा केला जातो? तर 19 एप्रिलला साजरा केला जातो. आणि याची थीम काय आहे? तर थीम आहे सॉलिड हॅबिटॅट स्ट्रॉंग लिव्हर. तर ही याची थीम आहे, म्हणजे चांगल्या सवयी मजबूत यकृत, अशा प्रकारची ही थीम आहे. यकृताच्या आरोग्याविषयी, आजाराविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. 6वा प्रश्न आहे, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी भारत एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहे? तर भारत न्यूझीलंड सोबत FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहे. याचा उद्देश भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश देणे तसेच पुढील 15 वर्षात भारतात $20 बिलियन गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे. न्यूझीलंड दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक देश आहे. वेलिंग्टन राजधानी आहे. न्यूझीलंड डॉलर तिथलं चलन आहे. 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग अपघात काळजी प्रणाली प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेली आहे? तर रस्त्यावर अपघात झाला तर तिथं लगेच इमर्जन्सी सर्व्हिस जी आहे ती पोहोचवली जाईल. त्याला म्हटलं गेलेले ऑपरेशन संजीवनी. संजीवनी काय होतं, तर जेव्हा आपण जर बघितलं तर लक्ष्मण हे मूर्छित झालेले असतात, तर तेव्हा हनुमानजी काय करत असतात, तर संजीवनी औषधं जे आहे ते घेऊन येत असतात. मग आपण जर बघितलं तर त्यावरूनच हे संजीवनी नाव आलेलं आहे आणि ही मोहीम जी आहे ती तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे. की अपघात झाला की लगेच ही जी काही आपण म्हणूया ही जी योजना आहे किंवा हा जो प्लॅन आहे याच संजीवनी म्हणून काम करून लवकरात लवकर वाचवण्याचं तिथं काम करणार आहे. तर तेलंगणा सरकारने सुरू केला. हैदराबाद आदिलाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 44 जो आहे तर या 44,251 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यावर याची चाचणी केली जात आहे. उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातातील मृत्यू कमी करणे आणि वेळेवर वैद्यकीय मदत प्रदान करणे. जे काही गोल्डन आवर असतात, ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही सुरुवातीचे 1-2 तास असतात त्यांना गोल्डन आवर म्हटलं जातं, त्यावेळेस जर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तर तो वाचतो, नाही तर अन्यथा त्याचा मृत्यू होतो. 8वा प्रश्न आहे, हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर 2026 म्हणून कुणाची निवड केली? तर हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर जे आहे ते सयानी गुप्ता हिला निवडलेलं आहे. हे एक ऍक्ट्रेस आहे, बॉलिवूड ऍक्ट्रेस आहे. तर तिची चित्रपट, कथाकथन आणि प्रतिनिधित्व यासाठी तिला निवडण्यात आलेलं आहे हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशन तर्फे पर्सन ऑफ द इयर म्हणून. पुढे जाऊया 9वा प्रश्न, फ्रान्समधील बोर्डो येथे आयोजित 15व्या युरोपियन गर्ल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकलं? तर फ्रान्समध्ये बोर्डो या ठिकाणी 15व्या युरोपियन गर्ल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड जी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये श्रेया शंतनू मुंदडा किंवा मुंद्रा हिने भारतासाठी सुवर्णपदक जे आहे ते जिंकलेलं आहे.
भारताच्या 4 सदस्यीय संघाने एकूण 1 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक, 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि 67 देशांमध्ये 6वं स्थान पटकावलेलं आहे. आपण जर बघितलं श्रेय शंतनू मुंद्रा किंवा मुंद्रा मुंबईची महाराष्ट्रातील सुवर्ण पदक जिंकलं. संजना फेलो चाको हिने केरळची रौप्य पदक जिंकलं. शिवानी भरत कुमार तमिळनाडूची कांस्य पदक जिंकलेलं आहे. 10वा प्रश्न आहे मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये 100% येऊ शकतो. 2025-26 या आर्थिक वर्षात अमेरिकेला मागे टाकून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला देश कोणता आहे? तर भारत आणि चायना आता सगळ्यात मोठे व्यापारी भागीदार बनलेले. दोन्ही देशातील व्यापार जो आहे तो $150 बिलियन वर जाऊन पोहोचलेला आहे. पण आपल्याला या व्यापारात खूप मोठा लॉस सहन करावा लागतोय का, तर हे पुढे आपण बघूया. तर भारत आणि चायना या दोघांमध्ये $151.1 बिलियन व्यापार होतो आणि आपण जर बघितलं तर हा जो व्यापार आहे हा दोघांची पण म्हणजे भारताने चीनला केलेली निर्यात आणि चीनने भारताला केलेली निर्यात दोन्ही पण इथे कॅल्क्युलेट होतात आणि मग यावरूनच एक टर्म आलेली व्यापारी भागीदार. मग आपण जर बघितलं गेल्या 4 वर्षात भारतात सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका होता. मग आता चायना बनलेला आहे. चायनाकडून भारताला $131 बिलियन वस्तू विकल्या जातात आणि भारताकडून चायनाला फक्त 19 बिलियन वस्तू विकल्या जातात. चायनाची भारताला निर्यात 16% वाढली आणि भारताची चायनाला निर्यात जी आहे ती 36% वाढली आता. म्हणजे तुम्ही बघा याच्या पूर्वी भारताची निर्यात किती कमी असेल. चीन सोबत भारताची तूट विक्रमी $112 बिलियन आहे. एवढं तर बजेट पण नसतं काही बऱ्याचशा देशांचं. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे जागतिक आर्थिक मंचाच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आलेला आहे? ग्लोबल लीडर क्लास ऑफ 2026 मध्ये जय शहाचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर ICCचे अध्यक्ष आहे आणि BCCIचे माजी सचिव आहे जय शहा. यांची जागतिक आर्थिक म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे यांच्या यंग ग्लोबल लीडर क्लास ऑफ 2026 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर जागतिक क्रिकेटचं भविष्य घडवण्यात, IPL आणि महिला क्रिकेटचा विस्तार करण्यात, तसेच लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन घडवून आणण्यात दिलेल्या योगदानाबद्दल जय शहा या युवा नेत्याची या गटात निवड करण्यात आली आहे. 12वा प्रश्न आहे गहू आणि भातासाठी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त फार्म सस्टेनेबिलिटी असेसमेंट 3.0 प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? तर ती आहे ITC लिमिटेड. गहू आणि भात या दोन्ही पिकासाठी एकाच वेळी जागतिक प्रमाणपत्र मिळवणारी ITC ही भारताची पहिली कंपनी आहे. हे प्रमाणपत्र सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इनिशिएटिव्ह प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केले जातं जे शाश्वत कृषी पद्धतींसाठी जागतिक मानक आहे. पुढील प्रश्न एप्रिल 2026 मध्ये कोणत्या ईशान्येकडील राज्याने इंग्रजी सोबत खासी आणि गारो या स्थानिक भाषांना सुद्धा अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली? तर मेघालयने खासी आणि गारो यांना इंग्लिश सोबत अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. तर मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहे? कॉनरॅड संगमा. तर यांनी अधिकृत भाषा अध्यादेश जो आहे मेघालय अधिकृत भाषा अध्यादेश जो आहे तर त्याला मंजुरी दिलेली आहे. नवीन अध्यादेशाने मेघालय राज्य भाषा अधिनियम 2005 रद्द करण्यात आला ज्या अंतर्गत आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषा हीच अधिकृत भाषा होती. आता शासकीय पत्र व्यवहारात खासी आणि गारो या भाषा सुद्धा ॲज अधिकृत भाषा म्हणून वापरल्या जाणार आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाचे कुलपती ख्रिश्चन स्टॉकर यांनी कुलपती म्हणण्यापेक्षा चान्सलर कोणत्या देशाचे चान्सलर? काही देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान पद नसतं, चान्सलर पद असतं. जसं की जर्मनीमध्ये पण 4 चान्सलर पद आहे. तर कोणत्या देशाचे चान्सलर ख्रिश्चन स्टॉकर यांनी 14 ते 17 एप्रिल 2026 कालावधीत 4 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर भारताला भेट दिली. तर ऑस्ट्रियाचे चान्सलर आहे. ऑस्ट्रिया अँड ऑस्ट्रेलिया बोथ आर डिफरंट. ऑस्ट्रिया जो आहे तो युरोप खंडातील देश आहे. ऑस्ट्रेलिया जो आहे तो स्वतःच एक खंड आहे. त्यामध्ये न्यूझीलंड अजून एक देश आहे. तर ऑस्ट्रियाचे चान्सलर आहे ख्रिश्चन स्टॉकर. नाव लक्षात ठेवा. त्यांनी मोदीजींची आणि द्रौपदी मुर्मूजींची भेट घेतलेली आहे. याच काळात अन्न सुरक्षा, लष्करी बाबी यामध्ये सहकार्य, दहशतवाद विरोधी जे काही कारवाया आहे तर त्याशी संबंधित करार करण्यात आलेले आहे. मोदीजी आणि स्टॉकर यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या गोष्टींची. बाकी काय चर्चा झाली काय नाही हे जास्त काही विचारलं जात नाही. 15वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 2026 मध्ये
भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय मदत म्हणून 13 टन बॅसिलस क्लॅमिटी गेरिन BCG लस पुरवली आहे? तर भारताने जर बघितलं तर अफगाणिस्तानला 13 टन BCG लस जी आहे ती पुरवलेली आहे. अफगाणिस्तानचा बाल लसीकरण कार्यक्रम बळकट करण्यासाठी आणि मुलांना क्षयरोगासारख्या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी ही मदत देण्यात आलेली आहे. अफगाणिस्तान दक्षिण आशियामधील एक देश आहे, काबूल राजधानी आहे. आपण जर बघितलं तर अफगाणी तिथलं चलन आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. अक्षय तृतीयेनिमित्त ऑफर आहे, त्या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका. बाकी आपलं सेशन फॉलो करत चला. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती जॉईन करायला विसरू नका. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स ही सुद्धा देखील आपली महत्त्वाची बॅच आहे, ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या सेशनचा जो टेस्ट क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला सांगतो की आपण जे आहे वाडा आणि CBI यांनी कोणतं ऑपरेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे, कशाच्या विरोधात? तर जे काही स्पोर्टमध्ये जे काही ड्रग्स घेतले जातात तर त्या विरोधात कोणतं ऑपरेशन सुरू केलेले हे तुम्ही सांगायचं आहे. तर एकच क्वेश्चन देतो कारण मुलं टेस्ट क्वेश्चनची उत्तर देत नाहीये. आता एक क्वेश्चनचं उत्तर देत चला, मग बाकी हळूहळू आपण प्रश्नांची संख्या वाढवूया. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 22 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बरेचसे मुलं असे की ते येतात, लेक्चर पाहतात, आपलं काम झालं जातात, पण तुम्ही डेली लाईक केलं तर आमचा पण उत्साह असतो. आता मी गावाकडे आलेले तरी पण मी तुमच्यासाठी लेक्चर घेतो, ठीक आहे? तर तुमची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर जे काही टेस्ट क्वेश्चन आहे ते सोडवणं पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण ते इम्पॉर्टंट असतात. मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट क्वेश्चन आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. बघा, अक्षय तृतीयेची ऑफर आहे आपल्या ॲपवर, 30% डिस्काउंट आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. एक सब्जेक्ट एकाच व्हिडिओमध्ये आणि एकच नोट्स अशी संपूर्ण GSC बॅच आपण सुरू केलेली आहे. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या महिन्याचे मासिक तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जातील. आजचा पहिला क्वेश्चन आहे, फेमिना मिस इंडिया 2026 किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब जो आहे तो जिंकलेला आहे मित्रांनो साध्वी सतीश सैल यांनी. कोणी? साध्वी सतीश सैल यांनी. तर साध्वी सतीश सैल जे आहे त्या मूळच्या कुठल्या आहे? गोव्याच्या आहे. तर त्यांनी फेमिना मिस इंडिया 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे. माजी मिस इंडिया कोण होते? निकिता पोरवाल. तर यांचा मुकुट जो आहे तो त्यांना साध्वी सतीश सैल यांना दिलेला आहे. महाराष्ट्राची राजनंदिनी पवार जी होती तर ती फेमिना मिस इंडियामध्ये प्रथम उपविजेती ठरलेली आहे. तर राजनंदिनी पवार प्रथम उपविजेती ठरली आहे. फेमिना मिस इंडिया 2026 ची आवृत्ती किती होती? 61वी आवृत्ती होती. ओडिशा भुवनेश्वरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला रिवाइज करवतो. जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते बघा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? कैलास सत्यार्थी यांना. गणितातील एबेल पुरस्कार जो आहे 2026 मिळालेला आहे ग्रेट फाल्टिंग्स यांना. याला गणितातील नोबेल पुरस्कार म्हटला तर. 35वा सरस्वती सन्मान मिळालेला हरा पार्वती कथा यासाठी रामकुमार मुखोपाध्याय यांना. स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेले कावेह मदानी यांना. मछली राष्ट्रीय पुरस्कार WWF मार्फत दिला जातो तर तो मिळालेला अनिता चौधरी यांना. एस्मंड बी मार्टिन पुरस्कार कृती कारंथ यांना मिळाला आहे. पद्मभूषण पुरस्कार 2026 अलका याग्निक. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्राशा माशेल. दलाई लामा यांना पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. कशासाठी? तर मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. तर ग्रॅमी पुरस्कार जे आहे ते म्युझिकला दिले जातात आणि तो दलाई लामा यांना मिळालेला आहे. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे R वीरामुथ्थू यांना. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आजच्या सेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 83,977 कोटीच्या खर्चासह प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 च्या मुदतवाढीला कधीपर्यंत मंजुरी दिलेली आहे? तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 जी आहे
तर ती वाढवण्यात आलेली आहे मार्च 2028 पर्यंत. यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेले आहेत? 83,000 कोटी, 83,977 म्हणजे 84,000 कोटी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. 25 डिसेंबर 2000 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली होती. तर ज्या गावांना रस्ता नव्हता त्या गावांना रस्ता कनेक्ट करण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. तर ग्रामीण भागात पात्र व जोडणी नसलेल्या वस्त्यांना 12 रस्त्यांनी जोडणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 मार्च 2025च्या पुढे मार्च 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि खर्च मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे 83,997 कोटी. तिसरा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये भारताच्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान म्हणजे काय? तर दगडावर काय केलं जातं? तर चित्र किंवा कोरीव काम जे आहे ते केलं जातं. अशा प्रकारच्या उद्यानाची आपण जर बघितलं तर पायाभरणी जी आहे ती लेह लडाख मध्ये करण्यात आलेली आहे. तर जागतिक वारसा दिन जो 18 एप्रिलला होता, तर या दिनानिमित्त लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी लेह येथे सिंधू नदीच्या काठावर भारतातील पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाची पायाभरणी केली आहे. हे एक अद्वितीय उद्यान जे आहे ते सिंधू आणि जास्कर नद्यांच्या काठावरून आणलेल्या 400हून अधिक प्राचीन शैलचित्रांचे जतन करेल. चौथा प्रश्न आहे, मरीन स्पेशियल प्लॅनिंग MSP सुरू करणार भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे तमिळनाडू. तर भारत नॉर्वे एकात्मिक महासागर उपक्रमांतर्गत किनारी आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात संतुलन साधण्यासाठी ओडिशा सरकारने राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्रासोबत एका करारावर स्वाक्षरी केली. उद्दिष्ट आहे सागरी जैवविविधतेचे संरक्षण करताना मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि औद्योगिक क्रियाकलापांमध्ये संतुलन राखणे. तर बघा, मरीन स्पेशल प्लॅनिंग जी आहे ती कोणी सुरू केलेली? ओडिशाने. कशासाठी? तर सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना मत्स्य व्यवसाय पण झाला पाहिजे, पर्यटनाला पण चालना मिळाली पाहिजे आणि औद्योगिक क्रियाकलाप पण व्यवस्थित राहिलं पाहिजे. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 2030 सालापर्यंत 1 अब्जहून अधिक लोकांची जलसुरक्षा सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम सुरू केला? तर वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम जो आहे तो वर्ल्ड बँकेने सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर जागतिक बँकेने अजय बंगा यांच्या नेतृत्वाखाली वॉटर फॉरवर्ड नावाचा एक महत्वाकांक्षी जागतिक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याचं उद्दिष्ट 2030 पर्यंत 1 अब्जहून अधिक लोकांना सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुधारणे हे आहे. तर वर्ल्ड बँक जी आहे तर ती प्रमुख एक वित्तीय संस्था आहे जिची स्थापना जुलै 1944 मध्ये करण्यात आली होती. ब्रिटन वूड परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबत या वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे. वॉशिंग्टन DC मध्ये वर्ल्ड बँकेचं मुख्यालय आहे. अजय बंगा जे आहे तर ते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहे. सदस्य देश 189 आहे. MD आणि CEO आहे अंशुला कांत. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे? तर भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी जी आहे तर ती करण्यात आलेली मित्रांनो भुवनेश्वर, ओडिशामध्ये. तर ओडिशातील भुवनेश्वर येथे इन्फो व्हॅली मध्ये भारतातील पहिल्या प्रगत UV ग्लास सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी करण्यात आली. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संयुक्तपणे याची पायाभरणी केली. हे युनिट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर करून 5G संरक्षण प्रणाली आणि डेटा सेंटरसाठी आवश्यक असलेले पुढच्या पिढीच्या चिप्सचं उत्पादन करणार आहे. तर सेमीकंडक्टर इथं तयार केले जाणार आहे, त्याची पॅकेजिंग वगैरे केली जाणार आहे, त्याला असेंबल वगैरे केले जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने गठीत केलेल्या AI गव्हर्नन्स अँड इकॉनॉमिक ग्रुपच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर AI गव्हर्नन्स अँड इकॉनॉमिक ग्रुपचे अध्यक्ष बनलेले अश्विनी वैष्णव. तर अश्विनी वैष्णव आत्ताच आपण बघितलं माहिती प्रसारण मंत्री आहे, माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री आहे अश्विनी वैष्णव. तर यांची केंद्र सरकारने देशातील AI क्षेत्रातील धोरण निर्मिती, समन्वय आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी AI गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक्स ग्रुप नावाच्या शक्तिशाली समिती गठीत केली आणि तिचे ते अध्यक्ष आहे. उपाध्यक्ष आहे जतीन प्रसाद, माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री आहे. पुढील प्रश्न आहे, आक्रमक वनस्पती म्हणजे अशा वनस्पती जे एखाद्या मूळ एरियाच्या नसत्या पण ते एरियात येते आणि त्या पूर्ण एरिया जो आहे तो व्यापून घेते. जसं की आपल्याकडे ते काँग्रेसचं गवत असतं, त्याला गाजर गवत देखील म्हटलं. तर ते येतात आणि इथल्या स्थानिक वनस्पतीवर काय करतात? आक्रमण करतात.
तर ते गाजर गवत जे आहे, भारताची जेव्हा अन्न सुरक्षा धोक्यात आली होती तेव्हा आपण अमेरिकेकडून त्याला आयात केलं होतं. अशा वनस्पती ओळखण्यासाठी निओफायटा आयडी मोबाईल ॲप विकसित केल्याबद्दल कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला WWF राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर एन अलीम युसुफला हा पुरस्कार मिळालेला आहे. आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखणारं एक नाविन्यपूर्ण AI आधारित मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे निओफाइट आयडी, तर विकसित केल्याबद्दल एन अलीम युसुफ यांना वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. मलबार बॉटॅनिकल गार्डन आणि इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्सेस यांनी विकसित केलेले हे ॲप केरळमधील आक्रमक वनस्पती ओळखण्यास आणि जैवविविधता संवर्धनास मदत करतं. पुढे जाऊया 9वा प्रश्न. केन बेटवा लिंक प्रकल्पामुळे होणाऱ्या विस्थापनाच्या निषेधार्थ चिता आंदोलन कोणत्या राज्यात राबवलं जात आहे? तर चिता आंदोलन जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये राबवलं जात आहे. तर मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकरी आणि महिला केन आणि बेटवा ज्या दोन नद्या आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. पण ह्या प्रोजेक्टमुळे बरेचसे लोक विस्थापित होणार आहे, त्यांचे गावं पाण्याखाली चालल्या जाणार आहे. त्यामुळे त्या लोकांनी चिता आंदोलन सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आदिवासी महिला काय करत आहे तर चितेवर झोपून संदेश देत आहे की त्यांची जमीन आणि जंगल जर काढून घेतली तर त्यांचं जीवन जे आहे ते चितेप्रमाणेच होऊन जाईल, चितेवर झोपल्याप्रमाणे होऊन जाईल. केन बेटवा जोड प्रकल्प जो आहे हा भारताचा पहिला राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प असून मध्य प्रदेशातील केन नदीचे अतिरिक्त पाणी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमधील बेटवा नदीत हस्तांतरित करणं हा त्याचं उद्दिष्ट आहे. 10वा प्रश्न आहे. शांती कायदा 2025 अंतर्गत भारताने आपली अणुऊर्जा क्षमता कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलं? तर शांती कायदा 2025 जो आहे त्यानुसार आपली अणुऊर्जा जी आहे ती 2047 पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट पर्यंत न्यायची आहे. सध्या किती आपली अणुऊर्जा क्षमता 9 गिगावॅट आहे, म्हणजे दिल्ली अभी बहुत दूर आहे, प्रवास खूप लांबचा आहे, पण आपण टार्गेट तर ठेवलेला आहे. तर 2047 हे उत्तर असणार आहे. शांती कायदा काय तर सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याला शॉर्टकटमध्ये शांती म्हटलं जातं. तर नवी दिल्ली येथे आयोजित एक उच्चस्तरीय कार्यशाळेत भारताच्या विकसित भारत ॲट 2047 या संकल्पनेचा भाग म्हणून आपली अणुऊर्जा क्षमता जी आहे ती 100 गिगावॅट पर्यंत नेण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सध्या किती आहे 8.8 गिगावॅट आहे, म्हणजे जवळपास 9 गिगावॅट एवढी आपली क्षमता आहे, तर ती वाढून 100 गिगावॅटवर न्यायची आहे. पुढील प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये ICCने कोणत्या देशात महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी 2026 सुरू केली? तर महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी जी आहे तर ती रवांडा या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. रवांडा देशामध्ये किंगाली या ठिकाणी ही ट्रॉफी सुरू झालेली आहे. ही स्पर्धा 5 देशांमध्ये होईल: रवांडा, इटली, अमेरिका, वानुआतू आणि नेपाळ. तर या 5 संघांमध्ये ही वुमन चॅलेंज ट्रॉफी जी आहे तर ती होणार आहे. 12वा प्रश्न. कोणत्या संस्थेने AI चा वापर करून भूवैज्ञानिक आणि खाणकाम प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी विक्रम सोदी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली? IIT खरगपूरने विक्रम सोदी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केलेली आहे. कशासाठी? तर भूवैज्ञानिक आणि खाणकाम प्रणालीसाठी हे सेंटर स्थापन झालेले आहे. या केंद्राला 5 वर्षात 15 कोटी रुपयाचा निधी मिळाला असून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा आधारित नवोपक्रमाद्वारे भारताच्या खाण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया 13वा प्रश्न. भारतीय भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी AICTE वाणी योजनेची 3री आवृत्ती कोणी सुरू केली? तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद जी आहे तर तिने भारतीय भाषांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी AICTE वाणी योजनेची 3री आवृत्ती सुरू केली आहे. व्हायब्रंट ॲडव्होकेसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड नरिशिंग ऑफ इंडियन लँग्वेज, तर हा उपक्रम सुरू झालेला आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने आहे, ज्याचा उद्देश प्राथमिक भाषांमध्ये तांत्रिक ज्ञान देऊन भाषा अडथळे दूर करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक समावेशक बनवणे आहे. पुढील प्रश्न आहे. एप्रिल 2026 मध्ये कोणता रेल्वे डेपो भारताचा पहिला वॉटर न्यूट्रल डेपो बनला? म्हणजे जेवढं पाणी तो यूज करतो तेवढंच तो परत त्याचं काय करतो, फिल्टर करतो. तर हा डेपो बनलेला आहे कांकरिया डेपो, अहमदाबाद. यामुळं दररोज 1.60 लाख लिटर पाण्याची काय होते, बचत होते. मी तुम्हाला सांगितलंय की
वॉटर न्यूट्रल होणं म्हणजे काय, तर जितकं पाणी वापरतात तितक्याच पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर ते करत असतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने एप्रिल 2026 मध्ये सर्व क्षेत्रातील शासकीय खाजगी कार्यरत महिलांसाठी मासिक पाळी रजा लागू करण्याचा आदेश दिला? तर कर्नाटक हायकोर्टने मासिक पाळी रजा लागू करण्याचा आदेश जो आहे तो दिलेला आहे. न्यायालयाने याचा संबंध महिलांचा आरोग्य आणि प्रतिष्ठेच्या हक्काशी जोडलेला आहे. या धोरणाअंतर्गत महिलांना दरमहा 1 दिवसाची पगारी रजा जी आहे ती मिळणार आहे. तर मासिक आपण जर बघितलं तर पाळी विषयक रजा जी आहे तर ती महिलांना मिळणार आहे. तर कर्नाटक उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. तर गर्भवती असल्यावर रजा मिळतं, पण आता मासिक पाळीची रजा सुद्धा मिळणार आहे आणि महिन्यातून 1 सुट्टी त्याची मिळणार आहे. तर कर्नाटक न्यायालयाचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. बाकी बॅचवर डिस्काउंट आहे 30%. आज तुम्ही याचा फायदा घ्या. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच गेम चेंजर असणारे कंबाईन 60+ गॅरंटी बॅच देखील महत्त्वाची आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचा मासिक, सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपवर मिळून जाईल. ॲपचं नाव आहे अभ्यास मित्र. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, शांती कायदा 2025 नुसार आपल्याला 100 गिगाबॅट ऊर्जेची क्षमता कोणत्या वर्षापर्यंत न्यायची आहे? फेमिना मिस इंडिया 2026 कोण बनली? आणि 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांची जलसुरक्षा सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम सुरू केला आहे? तर थांबूया आज आपण इथं. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय. जय हिंद सगळ्यांना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 23 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी अक्षय तृतीयेची ऑफर आपल्या ॲपवर सुरू आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओमध्ये आणि 1च नोट्स अशा प्रकारची एक नवीन बॅच आपण सुरू केलेली, ती तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता. त्याचबरोबर चालू घडामोडीचे मासिक आपल्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. अभ्यास मित्र ॲप सगळ्यांनी डाउनलोड करा. या सेशन दर्जेदार असणारे, क्वालिटी असणारे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, जे टेस्ट क्वेश्चन आहे त्याची उत्तरं देत जायची. कारण तुम्ही डेली 15 क्वेश्चन जे आहे त्याचे आन्सर लक्षात ठेवू शकत नाही, पण जे टेस्ट क्वेश्चन असतात त्याचे आन्सर तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण तुम्ही ते लिहिलेले असतात. त्यामुळे ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सुरू करूया आजचं सेशन. बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी ॲपल INC च्या नवीन CEO पदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ॲपलचे नवीन CEO बनलेले आहे जॉन टर्नस. आता हे आपला पदभार जे आहे ते भविष्यात स्वीकारणार आहे, म्हणजे 1 सप्टेंबर 2026 रोजी ते ॲपलचे CEO बनणारे जॉन टर्नस. पण आता त्यांची काय करण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. ते सध्या ॲपलमध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ते टीम कुकची जागा घेणार आहे. ॲपल कंपनी 1 एप्रिल 1976 रोजी स्थापन झाली. संस्थापक स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह ओझिस्नियाक आणि रोनाल्ड वेन हे होते. कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये ॲपलचं मुख्यालय आहे. आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या ज्या आहेत ते आपण बघून घेऊया. सुसान कोयल जे आहे तर त्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख आहे. नबील फहीम जे आहे, फहमी जे आहे ते अरब लीगचे नवे महासंचालक आहे. शेख जोवान बिन अहमद अल थानी जे आहे ते आशिया ऑलिम्पिक परिषदेचे नवीन अध्यक्ष आहे. लुकास फिलिप इंटरपोलचे नवीन अध्यक्ष आहे. शेखा अल नोविस हे संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव आहे. डॉक्टर राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष आहे. डॉक्टर उर्जित पटेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक आहे. क्रिस्टी कोवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. डॅनियल कॅट्स आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक आहे. खालेद अनयनानी युनेस्कोचे नवीन महासंचालक आहे. आणि मॅट ब्रिटिन ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे नवीन महासंचालक आहे. अत्यंत महत्वाचे या नियुक्त्या परीक्षेमध्ये प्रश्न 100% येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या खेळाडूने स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला? तर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे एताना बोनमाती हिला. आणि पुरुषांमध्ये जर बघितलं तर हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे कार्लोस अल्कराज याला. एताना बोनमाती मी तुम्हाला सांगितलं. अरिना सबलेंकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. अरिना सबलेंका जी आहे तर ती बेलारूस या देशाची टेनिस खेळाडू आहे. चुकून माझ्याकडून निघलं ते एताना बोनमाती. तर अरिना सबलेंका आणि कार्लोस अल्कराज हे 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
त्यांना स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आणि स्पोर्ट्स मेन ऑफ द इयर हे पुरस्कार मिळालेले आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 जो आहे, तर हा लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड याला स्पोर्ट्स मधील ऑस्कर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्याला यावर 100% प्रश्न येऊ शकतो. कार्लोस अल्काराज एक स्पॅनिश व्यावसायिक टेनिसपटू आहे. पुढे जाऊया. लॉरियस 2026 विजेत्याची संपूर्ण यादी जर आपण बघितली तर टीम ऑफ द इयर बनलेली आहे पॅरिस सेंट जर्मन फुटबॉलची टीम आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर बनलेला आहे लँडो नॉरिस. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जो आहे तो नादिया कोमनेसी यांना मिळाला आहे, जी रोमानियाची जिम्नॅस्ट आहे. आणि जो काही लँडो नॉरिस आहे तो ब्रिटिश फॉर्म्युला 1 कार रेस करणारा एक आपण जर बघितलं तर स्पोर्ट्समन आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने जगातील सर्वात मोठं सौर वृक्ष विकसित केलं? सौर वृक्ष काय असतं तर बघू शकता इथे, हे याला म्हटलं आता सौर वृक्ष. तर हे CSIR आणि CMERI पश्चिम बंगालने विकसित केलेलं आहे. तर सौर वृक्ष जगातील सगळ्यात मोठं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, जिला CSIR म्हटलं जातं, आणि केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था, जिला CMERI म्हटलं जातं, यांनी जगातील सगळ्यात मोठं सौर वृक्ष विकसित केलेलं आहे. हे कुठे आहे तर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे. CSIR आणि CMERI यांचे जे काही आपण म्हणूया मुख्यालय आहे, यांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या आवारात हे उभारण्यात आलेलं आहे. या सोलर ट्रीची स्थापित क्षमता जी आहे तर ती 11.5 किलोवॅट पीक पेक्षा जास्त आहे. दरवर्षी 12,000 ते 14,000 युनिट स्वच्छ आणि हरित ऊर्जा ते निर्माण करणार आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, जागतिक वसुंधरा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर अर्थ डे जो आहे 2026चा, तर तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे 22 एप्रिल रोजी. यावर्षीची थीम आहे अवर पॉवर अवर प्लॅनेट. 22 एप्रिलला हा सेलिब्रेट केला जातो. सर्वप्रथम 1970 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणासाठी पाठिंबा दर्शवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पाचवा प्रश्न आहे, वायू प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी आणि हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी इस्रोने G20 उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे? तर बघा, G20 उपग्रह जो आहे, G20 सॅटेलाइट महत्वाचा असणार आहे. वायू प्रदूषण काय काय उद्देश आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर वायू प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे आणि हवामानावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तर वायू प्रदूषण मेन आहे यामध्ये. तर असा हा G20 उपग्रह जो आहे तो 2027 मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे. तर या उपग्रहाचं मुख्य कार्य असणारे वायू प्रदूषणाच्या पद्धतीवर लक्ष ठेवणे, कारण भारतात सध्या वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. हवामान बदलांच्या निर्देशकाचा अभ्यास करणं आणि जागतिक हवामान अंदाज प्रणालीमध्ये सुधारणा करणं हे आहे. याला पृथ्वीपासून सुमारे 720 किलोमीटर उंचीवर आपण जर बघितलं तर सूर्य समकालीन ध्रुवीय कक्षा, जे काही पोलार आपण ऑर्बिट असणार आहे आपलं, तर त्यामध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. यामध्ये वेगवेगळे उपकरणं असणार आहे. ENSAC वायुमापन करण, ते HY मॅथ्स तर हे तापमान आणि आर्द्रता बघल, त्यानंतर पोलसॅक ढग आणि एरोसोलचा अभ्यास करल, आणि सॅकफ हे जमीन आणि जंगल निरीक्षणाचा अभ्यास करणार आहे. याच्यावर आपण डिटेलमध्ये एखादा शॉर्ट व्हिडिओ जो आहे फक्त याच एका टॉपिकवर भविष्यात जाऊन बघूया. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, एप्रिल 2026चा 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे हा पण 100% प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हा मिळालेला आहे डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. कुणाला? डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. तर आता बघा, डॉक्टर श्रीनिवास राव यांच्याविषयी आपण काही महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती जाणून घेऊया. तर बघा, यांना कितवा MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे? तर 9वा MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे. ICAR आणि NARM या संस्थेचे ते संचालक आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर इकडं राईट साईडला बघू शकता तुम्ही, हवामान अनुकूलन व कोरडवाहू शेतीशी संबंधित महत्वाचं काम केलेलं आहे. की कोरडवाहू भागात कशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती केली पाहिजे, तर यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. हा पुरस्कार 19 एप्रिल 2026 रोजी हैदराबादमध्ये व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथं MS स्वामीनाथन यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. म्हणजे आपण जर बघितलं त्यांना जन्म होऊन 100 वर्ष कंप्लीट झालेले, याला म्हटलं तर जन्मशताब्दीचं वर्ष. त्यामुळं हा पुरस्कार इम्पॉर्टंट ठरतो.
2 लाख रुपये आणि सुवर्ण पदक दिलं जातं. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. हा पुरस्कार जो आहे तो निवृत्त ICAR कर्मचारी संघटना आणि नुझीबीडू सीड्स लिमिटेड यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. तर एकदम व्यवस्थितपणे आपण ही इन्फॉर्मेशन जी आहे इथं बघितलेली आहे. पुढे जाऊया. डिजिटल अरेस्ट सायबर फसवणूक हाताळण्यासाठी कोणत्या संस्थेने अभय नावाचं AI चॅटबॉट सुरू केला? अभय नावाचा AI चॅटबॉट जो आहे तो CBI केंद्रीय अन्वेषण ब्युरोने सुरू केलेला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याने एक चॅटबॉट सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे अभय. तर CBIच्या 22व्या DP कोहली स्मृती व्याख्यानादरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते या चॅटबॉटचं आपण उद्घाटन करण्यात आलं, शुभारंभ करण्यात आला. हा चॅटबॉट सामान्य नागरिकांना कोणत्याही संशयास्पद CBI नोटीस आणि दस्तऐवजाची सत्यता तपासण्यास सुविधा देतो. म्हणजे एखादं CBIचं डॉक्युमेंट आहे की खोटं आहे हे चेक करण्यामध्ये हा चॅटबॉट मदत करतो. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट आता न्यूज बघा. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी जिला इसा म्हटलं जातं तर यांनी 2028 अखेरीस मंगळावर संयुक्तपणे कोणता रोव्हर ते प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केली. तर ते मंगळावर रोजालिंड फ्रँकलिन नावाचा रोव्हर जे आहे ते प्रक्षेपित करणार आहे. तर आता बघा, रोजालिंड फ्रँकलिन हे मिशन जे आहे ते मंगळावरील जीवसृष्टीचा सखोल शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. 2028 ला याचं प्रक्षेपण होणारे फाल्कन हेवी नावाच्या रॉकेटचा वापर करून आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे हे 2 संस्था यामध्ये सहभागी असणारे इसा आणि नासा. रोजालिंड फ्रँकलिन हे जे नाव आहे तर हे आपण याला दिलेले. तर DNAच्या संरचना कशी आहे, ठीक आहे, DNAचं स्ट्रक्चर वगैरे संरचना, तर त्याचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ आहे. हा रोवर 2 मीटर खोलपर्यंत ड्रिल करणार आहे आणि मग यावरून आपल्याला कळेल की मंगळावर खरं जीवसृष्टी होती की नाही. यामध्ये एक इनबिल्ड लॅबोरेटरी सुद्धा असणार आहे. आता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत नसेल पण ऑक्झिया प्लॅनम नावाचं एक ठिकाण आहे, तिथं या रोवरच्या माध्यमातून लँडिंग जी आहे ती केली जाणार आहे. चला पुढे जाऊया. 9वा प्रश्न. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण आहे? तर स्मृती मानधना. T20 क्रिकेटमध्ये पुरुष प्लस महिला आणि यामध्ये पण सगळ्यात जास्त धावा कोणी केलेले? स्मृती मानधनाने केलेले आहे. तिने रोहित शर्माचा जो विक्रम होता 4231 धावांचा तर तो पार केलेला आहे. रोहित शर्माला सुद्धा तिने मागे टाकलेला आहे आणि आता सगळ्यात जास्त धावा ज्या आहे ते कोणाच्या? स्मृती मानधनाच्या आहे. डरबन दक्षिण आफ्रिका इथं मॅच सुरू झाली होती आणि त्या पहिल्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. भारताची पर्यटन परिसंस्था बळकट करण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये कोणत्या संस्थेने दिव्य भारत अ विंडो टू सोल ऑफ इंडिया नावाचा संग्रह प्रकाशित केला? तर हा संग्रह जो आहे नीती आयोगाने प्रकाशित केलेला आहे, दिव्य भारत अ विंडो टू द सोल ऑफ इंडिया. आता हा संग्रह नेमकं काय आहे? तर भारतातले जे काही पर्यटनाविषयक ठिकाणं आहे तर त्यांची माहिती या संग्रहामध्ये देण्यात आलेली. म्हणजे तसं याचा फायदा काय होणार आहे? ते विदेशातील लोकांना नेमकं कोणती ठिकाणं बघायला पाहिजे भारतातील किंवा देशातील लोकांना सुद्धा कोणती आपण ठिकाणं बघायला पाहिजे हे समजणार आहे. तर नीती आयोगाने अशा प्रकारचा हा एक संग्रह भारतातील पर्यटन विषयक माहितीचा प्रकाशित केलेला आहे. मग यामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO निधी छिब्बर यांनी हा प्रसिद्ध केलेला आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये बांगलादेशसाठी नवीन उच्चायुक्त, भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिनेश त्रिवेदी यांची. दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त बनले आहे. बांगलादेश आशिया खंडातील देश आहे. ढाका राजधानी टाका चलने. तारिक रहमान नवीन पंतप्रधान आहे. ज्यांच्या आई आणि वडील एक पंतप्रधान होते आणि एक राष्ट्रपती होते तर असे आहे तारिक रहमान. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांनी भारतातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स इन प्लांट सेल फर्मेंटेशन स्थापन करण्यासाठी कुठे करार केलेला आहे? तर वनस्पती सेल जे आहे तर त्यावर इथं संशोधन वगैरे केलं जाणार आहे. त्यावर जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी वनस्पती पेशींशी संबंधित आपण बघूया पुढं काय एक्सप्लेनेशन मध्ये. तर चेन्नईमध्ये एक करार करण्यात आला हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांच्यामध्ये. मग आपण जर बघितलं तर वनस्पती पेशींचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे तर ते स्थापन करण्यासाठी हा करार झालेला आहे. याचं उद्दिष्ट बघा, वनस्पती पेशी आधारित किण्वन
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊर्जा दर्जाच्या वनस्पती बायोमास आणि समृद्ध वनस्पतीजन्य अर्क शाश्वतपणे तयार करणं हे या केंद्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या एरोस्पेस कंपनीने आपल्या न्यू ग्लेन रॉकेटच्या पुनर्वापर केलेल्या पहिल्या टप्प्याच्या बूस्टरचे पहिल्यांदा यशस्वी लँडिंग केलं? म्हणजे हे रॉकेट जे आहे, न्यू ग्लेन नावाचं रॉकेट आहे, हवेत उडालं, त्याच्यानंतर परत खाली आलं, ठीक आहे, परत खाली आलं आणि परत लँड झालं या ठिकाणी येऊन. तर अशा प्रकारे याला म्हटलं तर रियुजेबल रॉकेट. आणि हे रॉकेट आहे ब्लू ओरिजिन नावाच्या कंपनीचं. ब्लू ओरिजिन कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी आहे. ऑलरेडी असं रॉकेट पहिल्यांदा कोणी बनवलेलं स्पेस एक्सने. फाल्कन हेवी त्या रॉकेटचं नाव आहे. फाल्कन नावाचं रॉकेट स्पेस एक्सचं आहे. यांनी या रॉकेटचं जे बूस्टर आपण जर बघितलं तर बूस्टर इंजिन जे आहे तर त्याला नाव दिलेले नेव्हर टेल मी ऑड्स. हे स्टार वॉर्स नावाचा एक मूवी आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा. जुने मूवी आहे, 1980-90 मध्ये 3 मूवी आले होते. त्याच्यानंतर या 3 मूवीच्या पहिलीची स्टोरी 2000 साली जे मूवी आले होते त्यांच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आणि आता 2020च्या आसपास या 3 मूवीच्या पुढची स्टोरी दाखवण्यात आलेली. ओरिजिनली हे जुने एकदम 3 मूवी जे आहे ते एकदम क्लास मूवी आहे. तर त्यामध्ये नेव्हर टेल मी द ऑड्स असं एक वाक्य आहे, तर ते त्या बूस्टरला नाव देण्यात आलेलं आहे, जे रियुजेबल बूस्टर आहे. रॉकेटमध्ये हे खाली जे तुम्हाला इथं याच्यातून जो जाळ निघतो याला बूस्टर म्हटलं जातं, नाही तर वाटेल बूस्टर नेमकं काय. तर ब्लू ओरिजिन कंपनीने न्यू ग्लेन रॉकेटने हा एक विक्रम केलेला आहे. पुढे जाऊया 14वा प्रश्न. संरक्षण प्रमुख CDS जनरल अनिल चौहान यांनी वारसा संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 कोठे सुरू केलं? तर हे चॅलेंज आहे ते बद्रीनाथ उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपले CDS कोण आहे? जनरल अनिल चौहान. तर यांनी बद्रीनाथ धाम येथे वारसा संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 सुरू केले. साहसी खेळांच्या माध्यमातून वारसा संवर्धन करायचे, पर्यटनाला चालना द्यायची आहे आणि प्रादेशिक विकासाला चालना द्यायची आहे. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया 15वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 2026 मध्ये भारताचा रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट म्हणजे रिलॉस नावाचा आपण एक करार केलेला आहे. तर तो कोणत्या देशासोबत केलेला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट म्हणजे आपण जर बघितलं तर हा रिलॉस करार जो आहे आपण रशियासोबत केलेला आहे. आता या करारामध्ये मी मोस्ट इम्पॉर्टंट का बोलतोय? कारण आपण आपली भूमी कधीच दुसऱ्या देशाला वापरायला देत नाही किंवा दुसऱ्या देशाचे सैनिक आपल्या भूमीवर डिप्लॉय करून देत नाही, पण आपण पहिल्यांदा तसं केलेलं आहे. रशियाचे 3000 सैनिक आपल्या देशात राहणार आणि आपले 3000 सैनिक जे आहे ते रशियामध्ये राहणार. अशा प्रकारचं हे रिलॉस ॲग्रीमेंट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जसं USA आणि पाकिस्तान एकदम जवळ येत आहे, तर भारताने त्याला उत्तर म्हणून रिलॉस ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्याचबरोबर 5 युद्धनौका रशियाच्या आपल्याकडे राहणार आणि 10 लष्करी विमानं राहणार आणि आपले पण सेम त्यांच्याकडे 5 युद्धनौका आणि 10 लष्करी विमानं राहणार आहे. म्हणजे त्यांना हिंदी महासागराचा ऍक्सेस मिळणार आहे आणि आपल्याला आर्टिक क्षेत्र जे त्यामध्ये ऍक्सेस मिळणार आहे. म्हणजे दोन्हीकडून पण फायदा आहे. आणि एकीकडे आपण अमेरिकेला पण सांगतोय की बाबा तुम्ही जर पाकिस्तानच्या जवळ गेले तर आम्ही पण रशियाच्या जवळ जाऊ शकतो. अक्षय तृतीयेची ऑफर आहे मित्रांनो. टेस्ट क्वेश्चन बाकी अजून. संपूर्ण GS1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. चालू घडामोडीचे मासिक आहे. कंबाईन 60+ गॅरंटीची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामधून आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय की हे सगळे लेक्चर बघा आणि 60+ मार्क मिळवा. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 कुणाला मिळालेला आहे? रिलॉस काय करार जो आहे तो आपण कोणत्या देशासोबत केलेला आहे? आणि नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी मंगळावर जे रोवर पाठवणार आहे तर त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला सांगायचं. आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही हे सेशन डेली बघत असाल तर सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चालू घडामोडीचे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते मी सध्या अपलोड करतोय. स्पेशल समजा एखादं महत्त्वाचा टॉपिक असेल करंटच्या लेक्चरमध्ये तर त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काढून त्यावर आपण एक नवीन शॉर्ट व्हिडिओची सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसेल तर नक्की बघा, कारण ते व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मार्क बूस्टर ठरणार आहे. त्याचबरोबर सुरू करूया आजचं सेशन.
मित्रांनो आपण चालू घडामोडीचं मासिक बनवलेलं आहे, ते तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन घेऊ शकता. त्यानंतर संपूर्ण GSची बॅच आहे, ज्यामध्ये एक व्हिडिओ एका सब्जेक्टमध्ये आणि त्या सब्जेक्टची नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे. आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे, एप्रिल 2026 मध्ये बल्गेरियाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक कोणी जिंकली? तर बल्गेरियाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जी आहे ती रुमेन रादेव यांनी जिंकलेली आहे. तर बघा, बल्गेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी संसदीय निवडणुका जिंकल्या असून ते प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया हे पक्षाचं नाव लक्षात ठेवायचे. या पक्षाचे ते नेतृत्व करते, आघाडीचे ते नेतृत्व करत आहे. रुमेन रादेव जे आहे ते हवाई दलाचे माजी कमांडर होते. बल्गेरिया युरोप खंडातील एक देश आहे. राजधानी सोफिया आहे. चलन लेव आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा नावाची AI आधारित प्रगत उपग्रह प्रतिमा प्रणाली कोणी विकसित केली? तर AI आधारित प्रज्ञा नावाची प्रगत उपग्रह आधारित आपण जर बघितलं तर प्रतिमा प्रणाली जी आहे ती DRDO ने विकसित केलेली आहे. तर DRDO चा फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO सचिव समीर व्ही कामत यांनी, हे DRDO चे अध्यक्ष पण आहे समीर कामत, तर यांनी प्रज्ञा प्रणाली जी आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे काय केलेली आहे? सुपूर्द केलेली आहे. तर DRDO मध्ये एक विभाग आहे, त्याचं नाव आहे, आपण जर बघितलं तर CAIR. तर आपण जर बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स केंद्र, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर सेंटर फॉर AI अँड रोबोटिक्स असा याचा फुल फॉर्म आहे. तर याने ही प्रणाली जी आहे AI आधारित प्रणाली विकसित केली. याचा मुख्य उद्देश आहे सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद विरोधी आणि नक्षलवाद विरोधी कारवायांमध्ये रिअल टाइम पाळत ठेवणे. म्हणजे तुम्ही एखाद्या मूवीमध्ये बघितलं असेल की सगळं दिसतं, समजून घ्या, राष्ट्रपती वगैरे सगळं बघत असतात, कुठं आहे सैनिक, काय आहे. तर तशा प्रकारचं उपग्रह प्रतिमा ऑन दी स्पॉट उपग्रहांच्या माध्यमातून कारवाया करताना आपल्या सैनिकाला उपलब्ध व्हाव्या यासाठी ही प्रज्ञा नावाची प्रणाली जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. संशयास्पद हालचालींचा शोध घेणे, सहाय्य करणे, तर यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा नावाची AI आधारित प्रगत उपग्रह प्रतिमा प्रणाली जी आहे ती DRDO ने विकसित केलेली आहे. DRDOचं सेंटर फॉर AI अँड रोबोटिक्स नावाचा विभाग जो आहे त्याने याला विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, आशिया विभागातील कोणत्या महिलेला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार जो आहे तो यंदाच्या वर्षी 6 महिलांना देण्यात आलेला आहे. किती? 6. आणि आशियातील सांगायचं झालं तर यावर्षी हा पुरस्कार बोरिम किम यांना मिळाला आहे. तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 6 महिलांना देण्यात आला. हा पुरस्कार 37 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ज्यांना मिळालेला आहे त्या 6च्या 6 महिला आहे. म्हणजे पहिल्यांदा विजेत्यांमध्ये सगळ्या महिला आहे, पुरुष नाही. या पुरस्काराला अनेकदा ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पुरस्कार जगातील 6 प्रमुख भौगोलिक प्रदेशातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान करतो. म्हणजे दरवर्षी 6 लोकांना हा पुरस्कार दिला जातो 6 भौगोलिक एरियातील. बक्षिसाची रक्कम आहे $2,00,000. हा पुरस्कार जर बघितला तर आफ्रिकेमधील इरोरो तानशी यांना मिळाला, आशियामधील बोरिम किम यांना मिळाला जे दक्षिण कोरियाच्या आहे, युरोपमधील सारा फिंच यांना मिळाला जे UKच्या आहे, युनायटेड किंगडमच्या. त्यानंतर थिओनिला रोका माता बोब या पापुआ न्यू गिनीच्या आहे. पण या कशाचं प्रतिनिधित्व करत आहे? तर या प्रतिनिधित्व करत आहे मित्रांनो जे काही बेटाचे देश आहे त्यांचं या प्रतिनिधित्व करत आहे. त्यानंतर अलाना अकाक हर्ले युनायटेड स्टेट्सच्या आहे, उत्तर अमेरिका खंडातील, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि युवेलिस मोरालेस ब्लँको हे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील आहे, कोलंबियाच्या आहे, तर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मग आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर बोरिम किम हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे जाऊया. 4था प्रश्न, युनेस्कोच्या पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026 नुसार कोणत्या वर्षापर्यंत हवामान बदलामुळे जवळपास 90% जागतिक वारसा स्थळं धोक्यात येऊ शकतात? तर हवामान बदलामुळे 2050 वर्षापर्यंत काय होणार आहे तर जगातील 90% जागतिक वारसा स्थळं जी आहे ती धोक्यात येणार आहे.
कधीपर्यंत? तर 2050 पर्यंत. ही बाब लक्षात ठेवायची सगळ्यांनी. तर युनेस्कोने अलीकडं आपण जर बघितलं पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026 नुसार युनेस्कोने घोषित केलेली जी काही जागतिक वारसा स्थळ आहे त्यापैकी 90% स्थळं जी आहे ती कधीपर्यंत? 2050 पर्यंत. मी 25 लिहिलं, 2050 पर्यंत ही धोक्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 98% स्थळं हवामान बदलाच्या परिणामांनी प्रभावित झाली आहे आणि इसवी सन 2000 पासून 3 लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त वनक्षेत्र जे आहे तर ते नष्ट झाले आहे. तर इथं मेन मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे तो तुम्हाला ह्या प्रश्नामधीलच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. तर युनेस्कोचाच आहे पीपल अँड नेचर रिपोर्ट. तर पीपल अँड नेचर रिपोर्ट कुणाचा आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया 5वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने निर्यात सुलभतेसाठी रिलीफ योजनेची व्याप्ती वाढवली आहे आणि पात्र देशांच्या यादीत कोणत्या 2 देशांचा समावेश केला आहे? तर रिलीफ योजना जी आहे ती अलीकडच्या काळात सुरू करण्यात आली होती. भारतातील जे निर्यातदार आहे किंवा दुसऱ्या देशातील निर्यातदार जे आपल्या देशामध्ये निर्यात करतात म्हणजे आपण ज्यांच्याकडून आयात करतो तर त्यांना मोठं नुकसान होत आहे. कशामुळे नुकसान होत आहे? तर इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे. तर यांना इथं काही अनुदान देणं किंवा सहाय्य करणं यासाठी रिलीफ नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या रिलीफ योजनेमध्ये इजिप्त आणि जॉर्डन या देशांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर रिलीफचा फुल फॉर्म आहे रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटायझेशन. पुढे जाऊया. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे निर्यातदारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रिलीफ योजना सुरू केली. मग या पात्र देशांच्या यादीत इजिप्त आणि जॉर्डन देशांचा सरकारने आपल्या देशाने काय केलेले भारत सरकारने समावेश केलेला आहे. या 2 देशांमध्ये पाठवलेला किंवा या 2 देशांमधून आयात केलेला जो माल असणार आहे तर त्या मालासाठी आता या योजनेचा लाभ जो आहे तो निर्यातदार आणि आयातदारांना मिळणार आहे. ही योजना कोणामार्फत चालवली जाते? तर नोडल एजन्सी आहे भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ECGC. पुढे जाऊया 6वा प्रश्न. कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या 3 संघीय फुटबॉल फॉर्मॅट खेळ ओमेगा बॉल सुरू केला आहे? तर ओमेगा बॉल भारतामध्ये IIT मद्रासने सुरू केलेला आहे. तर हे फुटबॉल सारखंच आहे पण एक वेगळा प्रकार आहे ज्यामध्ये 3 टीम तुम्हाला बघायला मिळतात. 3 टीम 3 ठिकाणी गोल करू शकतो आपण. तर अशा प्रकारचं हे ओमेगा बॉल नावाची एक स्पर्धा बघायला मिळते. तर 3 संघ आहे, 3 गोल पोस्ट आहे आणि एक वर्तुळाकार मैदान आहे. म्हणजे फुटबॉलचं जे जनरल मैदान असतं ते आयताकृती असतं आणि इथं 2 गोल पोस्ट असतात आणि 2 टीम असतात. मग आता याला एक नवीनच स्वरूप देण्यात आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम IIT मद्रासने हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर ओमेगा बॉल काय आहे, 3 संघीय फुटबॉल प्रकार काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न आहे. भारतातील स्टेट ऑफ इंडिया बॅट्स म्हणजे वटवाघूळ 2024-25च्या पहिल्या मूल्यांकनानुसार कोणत्या राज्यात वटवाघुळांच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? तर स्टेट ऑफ इंडिया बॅट्स 2024-25चा जो पहिला रिपोर्ट आहे त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त वटवाघुळांची संख्या आहे. तर बघा भारतात एकूण 135 वटवाघळांच्या प्रजाती आहे. तर ही प्रजातींची संख्येबाबत आपण बोलत आहोत. प्रजातीच्या संख्येबाबत आपण इथं बोलत आहोत. सगळ्यात जास्त प्रजाती पश्चिम बंगालमध्ये आहे. तर टोटल 135 आपल्या देशामध्ये प्रजाती, त्यापैकी 16 प्रजाती भारतीय आहे, स्थानिक आहे आणि मग बाकी प्रजाती इकडून तिकडून आलेल्या आहे. IUCN सुमारे 7 प्रजाती ज्या आहेत ते धोकाग्रस्त म्हणून सूचीबद्ध केलेल्या आहेत. मग यामध्ये सगळ्यात जास्त प्रजाती पश्चिम बंगालमध्ये, 2 नंबरला मेघालय आहे, 3 नंबरला उत्तराखंड आहे. सगळ्यात कमी प्रजाती हरियाणा आणि पंजाब राज्यामध्ये आहे, फक्त 5. हा अहवाल नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन आणि बॅट्स कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 कुठे आयोजित होत आहे? ज्यामध्ये शिव नरवाल आणि सबीरा हॅरिस यांनी 71 सदस्यीय भारतीय पथकाचं नेतृत्व करत आहे. तर ISSF म्हणजे हा एक शूटिंगचा आपण जर बघितलं तर ज्युनियर वर्ल्ड कप आहे जो 2026 या वर्षामध्ये कैरो इजिप्तमध्ये आयोजित केला जात आहे. मग भारतीय पथकाचं नेतृत्व पुरुषांमध्ये शिव नरवालने केलं आणि सबीरा हॅरिसने महिलांमध्ये केलेलं आहे. शिव नरवालने मग पहिल्याच दिवशी गोल्ड मेडल सुद्धा जिंकलेलं आहे.
तर ही सुद्धा बातमी लक्षात ठेवायची आहे. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. भारताचं 71 सदस्यीय पथक आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. सक्षम वातावरण या श्रेणी अंतर्गत WSIS पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय उपक्रमाला नामांकन मिळालेलं आहे? तर WSIS पुरस्कारासाठी समृद्ध ग्राम उपक्रम जो आहे तर त्याला नामांकन मिळालेलं आहे. तर हा उपक्रम जो आहे समृद्ध ग्राम, जो भारतनेट ब्रॉडबँडचा वापर करून समृद्धी केंद्रामार्फत ग्रामीण नागरिकांना एकात्मिक भौतिक सेवा आणि डिजिटल सेवा प्रदान करतो. संचार मंत्रालय याची नोडल मंत्रालय म्हणून काम करत आहे. याची अंमलबजावणी दूरसंचार विभाग आणि दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी यांच्या मार्फत या समृद्ध ग्राम या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे, ज्यामध्ये डिजिटल शिकवलं जात आहे ग्रामीण भागातील नागरिकांना. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहे ली जे म्युंग. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. भारत आणि दक्षिण कोरियाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $50 बिलियन पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं. 2028-29 हे जे वर्ष आहे हे भारत आणि दक्षिण कोरिया मैत्री वर्ष म्हणून घोषित केलं जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर RKO तर रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणून ओळखलं जातं दक्षिण कोरियाला. तर दक्षिण कोरिया आणि दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचा तो किम जोंग आहे. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा BMI पूल सुद्धा त्याला म्हटलं जातं. BMI पूल म्हणजे बीमा पूल असं त्याला मराठीत म्हटलं जात आहे. त्याच्या स्थापनेसाठी किती रकमेच्या सार्वभौम हमीला मंजुरी दिली आहे? तर बघा, प्रश्न समजून घेऊ. इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नेमकं काय आहे? तर भारतीय जहाज जे समुद्राद्वारे प्रवास करतात तर त्यांना उद्या जाऊन इराणच्या एखाद्या समजून घ्या किंवा इतर पायरेट्सने डुबवलं किंवा त्यांचं नुकसान झालं तर त्याचा विमा जो आहे तर तो आपण अगोदरच काढून ठेवू शकतो. ते जहाजवाले जे लोक असतात, जसं गाडीचा 2 व्हीलर 4 व्हीलरचा आपण विमा करतो तसंच हे जहाजांचा पण विमा करू शकतो. मग इतके दिवस आपले जहाज बाहेरून विमा करायचे, मग आता आपण काय केलेलं आहे ते इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नावाचा एक निधी स्थापन करत आहोत. त्यासाठी 12,980 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. तर इंडियन मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नेमकं काय आहे? त्याला शॉर्टकटमध्ये BMI नाव देण्यात आलेलं आहे. तर ही केंद्र सरकारने 12,980 कोटींची सार्वभौम हमी सह स्थापन केलेली एक देशांतर्गत सागरी विमा यंत्रणा आहे. याचा उद्देश परकीय विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणं आणि भूराजकीय अस्थिरतेच्या काळात भारतीय जहाजांना परवडणारा आणि अखंड विमा सुनिश्चित करणं हा आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाच्या ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची 7वी आवृत्ती कोणी प्रसिद्ध केली? तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? मोदीजी. BVR सुब्रमण्यम आता नीती आयोगाचे CEO नाही राहिले, निधी छिब्बर. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. पहिल्या महिला CEO आहे नीती आयोगाच्या. सुमन बेरी ही उपाध्यक्ष आहे आणि निर्मला सीतारामन इथं समजून घे जास्त काही आपल्याला संबंध बघायला मिळत नाही, आमंत्रित सदस्यामध्ये ते आहेत. तर सुमन बेरी यांनी काय केलेलं आहे तर नीती आयोगाचा जे उपाध्यक्ष आहे त्यांनी ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची 7वी आवृत्ती जी आहे ती प्रकाशित केली आहे. मग या जो अहवाल आहे तर यामध्ये रत्न आणि दागिने या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आलेले. भारताची जी निर्यात आहे वस्तूंची ती 1.6% वाढलेली आहे. सेवा क्षेत्राची निर्यात 7.8% वाढलेली आहे. तर या दोन गोष्टी आपल्याला यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. त्याने कोणाची जागा घेतलेली आहे तर नियोजन आयोग जो आहे तर नियोजन आयोगाची त्याने जागा घेतलेली आहे. मुख्यालय कुठे आहे त्याचं? नवी दिल्लीमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स अकॅडमिक फोरमची पहिली बैठक कोणत्या शहरात झाली? तर ब्रिक्स अकॅडमिक फोरमची पहिली बैठक जी आहे ती नवी दिल्लीमध्ये झालेली आहे.
कुणाच्या अध्यक्षतेखाली? भारताच्या अध्यक्षतेखाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे ब्रिक्स अकॅडमिक फोरमच्या पहिल्या बैठकीचं आयोजन केलं. ब्रिक्स 2026 ची संकल्पना आहे बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान इंडिया पोस्टने आपल्या इतिहासातील सर्वाधिक वार्षिक महसूल किती नोंदवला? तर तो नोंदवलेला आहे 15,296 कोटी रुपये. तर आतापर्यंत सगळ्यात जास्त महसूल आहे. 16% मागच्या वर्षीपेक्षा त्यामध्ये वाढ झालेली आहे. लॉर्ड डलहौसीने इंडियन पोस्टाची स्थापना केली होती 1 ऑक्टोबर 1854 मध्ये. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचे महान बास्केटबॉलपटू हॉल ऑफ फेम ऑस्कर श्मिट यांचे एप्रिल 2026 मध्ये वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले? तर ऑस्कर श्मिट होते ब्राझीलचे. कोणत्या खेळाशी संबंधित होते? बास्केटबॉलशी संबंधित होते. तर ब्रेन ट्यूमर त्यांना झाला होता. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. मावो सांता किंवा पवित्र हात या नावाने ते, या टोपण नावाने ते ओळखलं जात होते. मावो सांताचा मराठीत अर्थ काय? पवित्र हात. टेस्ट क्वेश्चन बाकी आहे. सगळ्यांनी टेस्ट क्वेश्चनचे पण उत्तर द्यायचे. तर हे आपले मासिक आहे. ज्यांना कुणाला एकदम वाचून तयारी करायची असेल तर मासिक डाउनलोड करू शकता. आपली संपूर्ण जीएससी बॅच आहे. एक सब्जेक्ट, एक व्हिडिओ, एक नोट्सच्या माध्यमातून ही बॅच असणार आहे. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, प्रज्ञान नावाची AI प्रणाली कुणी लॉन्च केलेली आहे? कुणी बनवलेली आहे? ऑस्कर श्मिट कोणत्या खेळाशी संबंधित होते? आणि ओमेगा बॉल भारतामध्ये कुणी इंट्रोड्यूस केलेला आहे? आणि कोणत्या खेळाशी संबंधित हा आहे? मग थांबूया मित्रांनो आज आपण इथं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 25 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत. जर तुम्ही हे सेशन डेली बघत असाल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. आज अक्षय तृतीयेनिमित्त आपण जी ऑफर ठेवली होती तिचा शेवटचा दिवस आहे, लास्ट डे आहे. तर जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, हे डिस्काउंट अवेलेबल असेल. त्यानंतर अभ्यास मित्राचे आपले वेगवेगळे इथं मासिक बनवलेले आपण आहे मंथ वाईज, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. संपूर्ण जीएससी बॅच जॉईन करू शकता. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच. त्यानंतर कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. सुरू करूया आजचं सेशन. कोणती बॅच किंवा कोणताही समजून घ्या अपडेट मिळवायची असेल किंवा महत्त्वाची माहिती जर विचारायची असेल तर अभ्यास मित्र ॲप जे आहे तर ते सगळ्यांनी प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. सुरू करूया आजचं सेशन. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्यातील शेखा झील पक्षी अभयारण्याला भारताचं 99वं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं? तर हे 99वं रामसर स्थळ जे आहे ते उत्तर प्रदेशमधील आहे. शेखा झील म्हणून त्याला ओळखलं जातं. शेखा झील बर्ड सेंच्युरी आहे, पक्षी अभयारण्य आहे आणि हे भारताचं 9वं रामसर स्थळ बनलेलं आहे, जे अलीगड उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर 99वं रामसर स्थळ आहे. मग यापूर्वीची जी रामसर स्थळ आहे 2025 आणि 2026 मधील ते आपण बघू. जे 98वं रामसर स्थळ होतं ते होतं छरी धंड, जे गुजरात राज्यामध्ये आहे. 97वं रामसर स्थळ होतं पाटण पक्षी अभयारण्य, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 96वं रामसर स्थळ होतं सिलिसेर सरोवर, जे आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर 95 होतं कोपरा जलाशय, हे छत्तीसगडमध्ये आहे. आणि गोगीबिल तलाव, तर हे पाणथळ स्थळ बिहारमध्ये आहे, ते 94 आहे. तर हे 2025 आणि 26 मधील अलीकडील काही रामसर स्थळ आहे ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादी भूमी जर दलदलीची असेल त्यालाच पाणथळ भूमी म्हटलं जातं, तर त्याला रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो, कारण त्याचं काय व्हावं? संरक्षण व्हावं. कारण ही दलदलीची भूमी जी असते तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन जो आहे तो प्युरिफाय केला जातो. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो तिथे शोषला जातो. पाणी जे आहे आपण जर बघितलं तर पाण्याचं शुद्धीकरण सुद्धा तिथे होत असतं. तर ऑक्सिजन प्रोड्यूस होतो तिथं जास्त प्रमाणात. ती जी काही आपण जर बघितलं खारफुटीची वनं असल्यामुळं कार्बन डायऑक्साईड शोषला जातो
आणि पाणी जे आहे तर त्याचं सुद्धा शुद्धीकरण होत असतं, त्यामुळे ही स्थळं महत्त्वाची आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ब्रेक थ्रू प्राइज 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले? तर गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ब्रेक थ्रू प्राइज 2026 फ्रँक मर्ले यांना मिळाला आहे. तर फ्रँक मर्ले जे आहे ते फ्रेंच गणितज्ञ आहेत. यांचं योगदान आहे नॉन लाइनर इव्होल्युशन इक्वेशन्स या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांतिकारक कार्य केलेले, त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं सन्मानाचं नाव लक्षात ठेवा, ब्रेक थ्रू प्राइज. मग कोणत्या क्षेत्रासाठी दिला? तर गणित क्षेत्रासाठी का? तर होय, गणित क्षेत्र. पण फक्त गणित क्षेत्र नाहीये, यामध्ये इतरही क्षेत्र आहे, जसं की जीवशास्त्र आहे म्हणजे बायोलॉजी आहे, मूलभूत भौतिकशास्त्र आहे म्हणजे फिजिक्स आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार ज्याला देण्यात येतो त्याला $30 लाख म्हणजे अंदाजे 25 कोटी रुपये दिले जातात. ही या पुरस्काराची 14वी आवृत्ती आहे. तिसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली मोठी खासगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोन्नागिरी सुवर्ण प्रकल्प कुठे सुरू होत आहे? तर खासगी क्षेत्रात आपण इतके दिवस स्वातंत्र्यानंतर खाण सुरू करण्यास परमिशन दिली नव्हती, पण आता आपण दिलेली आहे आणि ही खाण आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी सुरू होत आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यामध्ये, बाकी इतर जी ठिकाणी त्यांचं नाव लक्षात ठेवायची गरज नाही, तर कुर्नूल जिल्ह्यामध्ये 598 हेक्टर क्षेत्रावर हा प्रोजेक्ट असणार आहे. याचा विकास जो आहे तो जिओ म्हैसूर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. म्हणजे ही खाण कोण बनवतोय? जिओ म्हैसूर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यांना मदत कोण करते? डेक्कन गोल्ड माइन्स आणि त्रिवेणी अर्थ मूव्हर्स हे त्यांना मदत करत आहे. पुढे जाऊया चौथा प्रश्न. राष्ट्रीय पंचायत राज दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पंचायत राज दिन जो आहे तो 24 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. तर आपण 73वी घटना दुरुस्ती याच 24 एप्रिल या दिवशी स्वीकारली होती, म्हणून याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस सेलिब्रेट करतो. तर 24 एप्रिल 1993 रोजी आपण 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केली होती, म्हणजे ती लागू केली होती. आणि मग त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो 2010 पासून सेलिब्रेट केला जातो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस घोषित केला होता, राष्ट्रीय पंचायत राज दिन. तर पंचायत राज दिनाशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? 11व्या अनुसूचीमध्ये. किती विषय ऍड करण्यात आलेले 11व्या अनुसूचीमध्ये? ते 29 विषय ऍड करण्यात आलेले. याविषयी कलम जे आहे ते संविधानामध्ये कुठे बघायला मिळतात? तर 243. मग 243 ABCD हे सगळे कलम जे आहे ते पंचायत राज विषयक आहे. मग महत्वाचे दिवस जे आहे, एप्रिल महिन्यातील जागतिक ऑटिझम जागरूकता दिन 2 एप्रिलला साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सागरी दिन जो आहे तो 5 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सद्विवेक बुद्धी दिन 5 एप्रिल. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 6 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. WHO स्थापनेचा दिवस असतो हा. जागतिक हिमिओपॅथी दिन 10 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आला. जागतिक यकृत दिन 19 एप्रिल आणि जागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने एप्रिल 2026 मध्ये नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप यशस्वीपणे उभारलेला आहे? तर नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप जो आहे तर तो नासाने सक्सेसफुलरित्या यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे. तर मेरीलँड ड्रीम बेल्ट येथील नासाच्या गोगार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोपची जुळणी पूर्ण झालेली. तर सॉरी, अजून प्रक्षेपण झालेलं नाहीये, म्हणजे याचं जे आहे असेंबल कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळे कंपोनंट आणून याला असेंबल करण्यात आलेलं आहे. तर यासाठी फाल्कन हेवी रॉकेट वापरलं जाणार आहे प्रक्षेपणासाठी, आणि त्याचं प्रक्षेपण सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. आता आपण ऑलरेडी हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अवकाशामध्ये पाठवलेले. मग त्यापैकी जो हबल स्पेस टेलिस्कोप आहे त्याच्यापेक्षा 100 पट मोठी छायाचित्र घेण्याची क्षमता यामध्ये आहे, आणि 1000 पट हा फास्टर टेलिस्कोप असणार आहे, जो 1000 पट अधिक वेगाने माहिती गोळा करू शकतो. या मोहिमेचं मेन उद्दिष्ट आहे की जे डार्क मॅटर आहे स्पेसमध्ये, तुम्हाला काळं जे दिसतं त्याला डार्क मॅटर म्हटलं जातं, डार्क एनर्जी आणि आकाशगंगेची निर्मिती आणि दूरच्या सूर्यमाला एक्झोप्लॅनेट्स यांचा अभ्यास करणं हा आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले? तर अरण्यक घोष. नाव लक्षात ठेवा.
हे 95वे ग्रँड मास्टर बनलेले. कुठले आहेत तर घोष म्हणजे कोलकाता. त्याने थायलंडमध्ये आयोजित 23व्या बँकॉक चेस क्लब ओपन 2026 मध्ये आपला ग्रँड मास्टर नॉर्म जो आहे तो प्राप्त केलेला आहे. मग हा एका प्रकारचा काय असतो, किताब असतो. तुम्ही चेसमध्ये एक विशिष्ट पॉइंट्स मिळवल्यानंतर हा किताब तुम्हाला मिळतो. एप्रिल 2026 मध्ये जपानने आयोजित केलेल्या एशिया झिरो एमिशन कम्युनिटी प्लस च्या व्हर्च्युअल बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं तर एस जयशंकर यांनी केलं. मग एशिया झिरो एमिशन कम्युनिटी प्लस ही जी काही बैठक आहे तर ही व्हर्च्युअल समिट होती, म्हणजे आभासी बैठक होती. सगळ्यांनी घरूनच अटेंड केलेलं आहे, म्हणजे तिथं प्रत्यक्ष जाण्याची गरज नव्हती. याच्या अध्यक्ष जे आहे तर ते साने ताकाची, तर त्या राहिलेल्या आहे, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. तर अध्यक्षपद जे आहे तर ते साने ताकची यांनी भूषवलेलं आहे. भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. प्रमुख चर्चा काय झाली यामध्ये तर पश्चिम आशियाई संकटामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून ऊर्जा पुरवठा आणि सागरी वाहतूक निर्माण झालेल्या व्यत्ययावर बैठकीचं मुख्य लक्ष केंद्रित होतं. पुढे जाऊया. हा प्रश्न आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट का बोलतोय मी तर बघा, 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने देशभरात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जो आहे तर याविषयी एक जनजागृती मोहीम होती, नॅशनल न्यूट्रिशन फॉर नाईट अवेअरनेस कॅम्पेन. तर यामध्ये पहिला क्रमांक जो आहे मित्रांनो तो मिळवलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्याने, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. आणि यामध्ये दुसरा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे पुणे जिल्ह्याने. तर त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, कारण राष्ट्रीय लेवलवरचे एक कॅम्पेन होतं किंवा योजना होती, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एक जिल्हा जो आहे तो पहिला क्रमांक पटकावतो. दुसऱ्या क्रमांकावर पण महाराष्ट्रातील जिल्हा आहे, म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अहिल्यानगर जिल्हा जो आहे जिथे सर्वाधिक 3,24,075 जनजागृती उपक्रमांची नोंद झालेली आहे. पुणे जिल्ह्याने दुसरं स्थान पटकावलेलं आहे. 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा देशभरात 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता. थीम आहे मॅक्झिमायझिंग ब्रेन डेव्हलपमेंट इन द फर्स्ट 6 इयर ऑफ लाईफ. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे 2025 मध्ये जगातील शीर्ष 25 मिथेन महाप्रदूषकांमध्ये, म्हणजे मिथेनचं जिथं खूप जास्त प्रदूषण केलं जातं. आता मिथेन जो आहे हा आपल्यासाठी एक घातक वायू आहे, कारण मिथेन काय करतो, ही आपली पृथ्वी आहे. मिथेन आपण जर पृथ्वीवरून प्रदूषित केला तर तो वातावरणामध्ये आजूबाजूला एक लेअर बनवतो. मग त्यामुळे काय होतात, पृथ्वीवर सूर्याची किरण येतात पण ते पृथ्वीवरून बाहेर जाऊ शकत नाही या लेअरमुळे. आणि मग त्यामुळे काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे, हरितगृह परिणाम तयार होतो. त्यामुळे आपली पृथ्वी जी आहे ती दिवसेंदिवस तापत चाललेली आहे. म्हणून मिथेन जे आहे ते एका प्रकारचं वायू प्रदूषकच आहे. तर ही एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग जगातील 25 मिथेन ज्या ठिकाणावरून प्रदूषित होतो अशा ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या कचरा भूमींचा समावेश करण्यात आला तर भारतातील जवाहरनगर लँडफिल्ड तेलंगणामध्ये जे आहे आणि कांजूरमार्ग लँडफिल्ड जी मुंबईमध्ये आहे या 2 ठिकाणांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर वरील दोन्ही आपलं उत्तर असणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिस मध्ये जी आहे तर यांच्या स्पॉटलाइट ऑन द टॉप 25 मिथेन प्ल्यूम्स इन 2025 लँडफिल्ड्स नावाचा एक अहवाल यांनी प्रकाशित केला, ज्यामध्ये 25 अशी ठिकाणं निवडण्यात आली जिथून मिथेन सगळ्यात जास्त बाहेर सोडला जातो. मग यामध्ये तेलंगणातील जवाहरनगर जे सिकंदराबाद येथे आहे तर इथून प्रति तासाला 5.9 टन मिथेन अवकाशामध्ये सोडला जातो. जागतिक यादीत हे स्थान 4थ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील कांजूरमार्ग मुंबई ह्या ठिकाणावरून तासाला 4.9 टन मिथेनचं उत्सर्जन केलं जातं. हे ठिकाण 12व्या क्रमांकावर आहे. आणि अर्जेंटिनामधील कॅम्पो डी मेयो हे ठिकाण पहिल्या क्रमांकावर आहे, जिथून तासाला 7.6 टन मिथेन वायू जो आहे तो अवकाशामध्ये सोडला जातो. पुढे जाऊया. 10वा प्रश्न 2026च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल तर 2026 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे ताश्कंदमध्ये. तर ताश्कंद कुठे आहे, उझबेकिस्तानमध्ये. तर उझबेकिस्तानची राजधानी आहे ताश्कंद. तर ताश्कंद
करार, ताश्कंद फाईल्स, तुम्ही मूवी वगैरे बघितले असेल तर त्या ठिकाणी 13वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जून 2027 मध्ये आयोजित केली जाणार आहे. म्हणजे कधी आयोजित होणार आहे? जून 2027 मध्ये. महत्व काय तर मध्य आशियाई प्रदेशात याचं आयोजन पहिल्यांदाच केलं जात आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजन झालं होतं. 2026 ची जी स्पर्धा आहे तर तिचं आयोजन 2027 मध्ये होणार आहे आणि ती कुठं होणार आहे? जून महिन्यामध्ये होणार आहे 2027 मध्ये, ताश्कंद, उझबेकिस्तानमध्ये. पुढे जाऊया 11वा प्रश्न. जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे 2026 सालासाठी यंग ग्लोबल लीडर, महत्वाचा प्रश्न आहे, म्हणून कुणाची निवड करण्यात आली? ते यंग ग्लोबल लीडर बनलेले आर्थर लॉ. पर्याय क्रमांक 2. आर्थर लॉ जे आहे ते स्टोअर फ्रेंडली एशिया या कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय प्रमुख आहे. यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे 2026 यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड झालेली आहे. हा पुरस्कार व्यवसाय, सार्वजनिक धोरण, विज्ञान, सामाजिक प्रभाव या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 40 वर्षाखालील नेत्यांना दिला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याची स्थापना 1971 मध्ये क्लॉस श्वाब यांनी केलेली आहे. जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न. सोपा आहे. IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला? तर एकाच खेळाडूने 2 शतक झळकवली आणि ती पण 50 पेक्षा कमी चेंडूत. तर तो खेळाडू आहे अभिषेक शर्मा. तर अभिषेक शर्माने हा विक्रम केलेला आहे. त्याने 2025 मध्ये 40 चेंडूमध्ये शतक झळकवलं होतं. 2026 मध्ये 47 चेंडूमध्ये शतक झळकवलेलं होतं आणि तो कोणत्या संघाचा आहे? सनरायझर हैदराबादचा आहे. पुढे जाऊया. मग कोणत्या संघाच्या विरुद्ध झळकवलं वगैरे असं काही प्रश्न विचारला जाणार नाही. तो प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे, पण आपण एक विशिष्ट बाब होती म्हणून आपण कव्हर केलेली आहे. पुढील प्रश्न आहे. भारताच्या कोणत्या माजी राज्यसभा खासदाराला ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे प्रतिष्ठेचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 सन्मानित करण्यात आलं? तर हाऊस ऑफ लॉर्ड्सचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 जो आहे तो मिळालेला आहे जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना. तर जोगिनीपल्ली संतोष कुमार यांनी सुरू केलेले ग्रीन इंडिया चॅलेंजच्या माध्यमातून केलेले मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि नागरिक चलित हवामान कृतीबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया 14वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पचपद्रा रिफायनरीचं उद्घाटन पुढे ढकललं. ही रिफायनरी कुठं आहे? तर बालोत्रा राजस्थानमध्ये ही रिफायनरी आहे मित्रांनो. तर पाचपद्रा रिफायनरी राजस्थानच्या बालोत्रा या ठिकाणी आहे. हा भारताचा पहिला ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुल आहे. हा प्रकल्प हिंदुस्तान पेट्रोलियम आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे, ज्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियमची 74% तर राजस्थान सरकारची 26% भागीदारी आहे. आणि हा उपक्रम HPCL राजस्थान रिफायनरी द्वारे राबवण्यात येतो. पुढील प्रश्न आहे 15वा. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी अधिसूचना रद्द केली आहे? तर हिमाचल प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाने कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाचा आजूबाजूचा प्रदेश होता तो यापूर्वी पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला होता. आता ती सूचना जी आहे, अधिसूचना जी आहे ती रद्द केलेली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती तरलोक सिंह चौहान आणि न्यायमूर्ती सुशील कुकरेजा यांच्या खंडपीठाने दिलेले आहे. हे उद्यान हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात वसलेलं असून ते सिंबलवारा राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. तर अक्षय तृतीयेची आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे. अजून टेस्ट क्वेश्चन बाकी आहे. त्याचबरोबर आपलं चालू घडामोडीचे मासिक आपण बनवलेले संपूर्ण GST बॅच आहे, कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे शेखा झील पक्षी अभयारण्य ज्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला, तर कितवा रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे हे सांगा. राष्ट्रीय पंचायत राज दिन जो आहे 2026 तर तो कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? ब्रेक थ्रू प्राइज जे आहे तर ते कोणाला मिळालेलं आहे ते एवढं तुम्ही मला सांगायचं आहे. आणि शेखा झील पक्षी अभयारण्य कुठे आहे हे सुद्धा सांगायचं आहे. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये.
चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.